हरे कृष्ण। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरुं श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमस्तुते। तप्त काञ्चन गौराङ्गे राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी। वेदान्त स्वामिन् इति नामिने नमस्ते सरस्वतीदेवे गौरवाणि प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर। सुरू केलं तर आता आपण मागच्या वेळी पाहिलं होतं की स्वच्छता जी आहे तर ती कशा पद्धतीने आपण जी आहे तर ती ठेवायची, म्हणजे आपली वैयक्तिक स्वच्छता किंवा भगवान जे आहे त्यांच्या पवित्र वस्तू आहेत त्यांच्याविषयीचं पावित्र्य, म्हणजे त्याची स्वच्छता जपून कसं ठेवायचं, हे सगळे मुद्दे आपण शिकलो आहोत. नव्या भक्तांना रेकॉर्डिंग मागचे मिळून जातील, मी ते ग्रुपला पाठवून देईन. आजपासून सगळ्यांनी जे नवीन आहेत त्यांनी अभ्यास घ्या. आजपासूनचा जो म्हणजे अभ्यासक्रम आहे तो त्यांना समजून घ्यायला सोपं जाईल मागचं रेकॉर्डिंग ऐकून. तर आता आपण हे सगळं अभ्यासल्यानंतर भगवान यांना जो भोग बनवणार आहोत तर ते स्वयंपाक घर आहे, तर ते कसं स्वच्छ ठेवायचं किंवा त्याची स्वच्छता कशी राखायची हे शिकणार आहोत. आणि हे का आवश्यक आहे ह्याचं महत्व जाणून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर आपण गृहस्थ जीवनामध्ये पण म्हणजे भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा करतो, म्हणजे भक्तीचे प्रयत्न करतो. मग त्यावेळेला आपल्या स्वयंपाकघरातील म्हणजे ज्या वस्तू आहेत तर त्या म्हणजे त्यामध्ये आपण जेव्हा भगवानांना भोग बनवत असतो मग तिथे आपण कोणते नियम पाळायचे, कशा पद्धतीने आचरण करायचं, तर ही शास्त्रांची दृष्टी यासाठी काय आहे हे सगळं आपण आता अभ्यासणार आहोत. तर आता आपण समजून घेऊया की प्रत्येकानं स्वयंपाकघरामध्ये कसं पाहिजे, तर अतिशय काळजीपूर्वक आणि कार्यक्षम पाहिजे. आता स्वयंपाकघर कसं आहे तर हे देवघराचं विस्तार रूप आपण समजूया. म्हणजे जे देवघर आहे आपलं तर त्याचंच विस्तार रूप का म्हणायचं, कारण स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा देवी असते, म्हणजे राधा राणींचाच तो विस्तार आहे. अन्नपूर्णा देवींचा विग्रह असतो स्वयंपाकघरामध्ये. आणि त्याचबरोबर म्हणजे आपण जर
हे म्हणजे जे मंदिरामधले म्हणजे जे आपण विग्रह असतात, तर त्यांच्यासाठीचं जे स्वयंपाकघर असतं, म्हणजे भगवान यांच्यासाठीचं स्वयंपाकघर वेगळं असतं. तर तिथे जर पाहिलं, तर तिथं अन्नपूर्णा देवीचे विग्रह असतात आणि त्यांची पूजा होते. तर हे राधा-राणींचंच विस्तारित रूप आहे अन्नपूर्णा देवी म्हणजे. आणि स्वयंपाकघरामध्ये जे अन्न शिजवलं जातं, ते कुणाला दिलं जातं, तर विग्रहांना अर्पण केलं जातं. आणि त्यामुळं स्वयंपाकघरात केल्या जाणाऱ्या कृती ज्या आहेत, ती विग्रहांची सेवाच आपण समजली पाहिजे. म्हणजे विग्रह सेवा समजून अत्यंत लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक तिथे आपण जी करायची ती सेवा करायची. आपण जेव्हा मंगलोरला आपल्यापैकी जे भक्त आले होते, त्यांनी पाहिलं पहा, की विग्रह जे आहेत, तर तिथून जवळच विग्रहांचं स्वयंपाकघर म्हणजे विग्रहांसाठी जे म्हणजे अन्न शिजवलं जातं, तर ते स्वयंपाकघर वेगळं आहे. डेइटी किचन आपण म्हणतो इंग्लिशमध्ये त्याला. आणि भक्तांसाठी जे अन्न शिजवलं जातं ते स्वयंपाकघर वेगळं आहे पहा. ते वेगळ्या मजल्यावर आहे आणि भक्तांसाठी सगळ्या जे अन्न शिजवलं जातं ते स्वयंपाकघर वेगळ्या मजल्यावर आहे. म्हणजे विग्रहांपासून जवळ विग्रहांसाठीचं स्वयंपाकघर असतं मंदिरामध्ये आणि तिथून आसपास इतर भक्तांसाठी जे अन्न शिजवलं जातं तर ते स्वयंपाकघर असतं. साधारण अशा पद्धतीने त्याची रचना असते. मग आता काही ठिकाणी जिथं मंदिराप्रमाणे विग्रहांची प्राणप्रतिष्ठा केलेली असते, मग अशा ठिकाणी अत्यंत उत्कृष्ट अशी विग्रह सेवा अपेक्षित आहे. म्हणजे घरामध्ये सुद्धा आपण अशा पद्धतीची विग्रह सेवा करणं अपेक्षित आहे. पण विग्रहांसोबत किंवा विग्रहांच्या बाबतीत म्हणजे अशा ठिकाणी म्हणजे जो गृहस्थाश्रमात आहे व्यक्ती, तर त्याला म्हणजे ती काही शक्य होईल अशी नाही सेवा, जशी मंदिरात केली जाते. तशी अपेक्षित आहे उत्कृष्ट सेवा. पण त्याला तोच दर्जा ठेवणं शक्य नाही. आणि म्हणून घरामध्ये ज्यांच्याकडे विग्रह असतात त्यांना काही अंशी सूट दिलेली आहे. म्हणजे थोडीशी सूट त्यांना गृहस्थाश्रमात मंदिरासारखं नाही होऊ शकणार सगळं म्हणून थोडंसं सूट आपल्याला दिली गेली आहे. मग आता काही घरात काय असतं देवघर आणि स्वयंपाकघर आणि जेवणाची खोली एकाच खोलीत असते. म्हणजे आत्ताचे आधुनिक जे फ्लॅट्स आहेत, बंगले आहेत आपण पाहतो आत्ताच्या आधुनिक जीवनामध्ये. तर तिथे काय असतं, तर घरात म्हणजे जे घर आहे तर तिथंच कसं असतं म्हणजे हॉल जो असतो म्हणजे ते तिथंच डायनिंग हॉल म्हणजे हॉलचाच काही भागात डायनिंग हॉल असतो आणि तिथेच थोडीशी भिंत असते किंवा अडोस असतो आणि स्वयंपाकघर असतं पहा. म्हणजे डायनिंग हॉल आणि स्वयंपाकघर म्हणजे हे एकच असतं आणि तिथेच देवघर असतं. म्हणजे देवघराच्या साठी वेगळी खोली अशी नसते किंवा देवघर म्हणजे जो आपला देव्हारा आहे, तर ते वेगळ्या खोलीत असं नसतं, तिथेच असतो. मग त्यामुळं काही म्हणजे अशा सगळ्या कारणामुळं हे सगळे नियम पाळणं शक्य नसतं. म्हणजे अशा परिस्थितीत म्हणजे हे जे शास्त्रामध्ये सांगितलेले विधिविधान आहेत, त्यांचं पालन करणं अवघड जातं. तर आता आधुनिक जीवनशैली आपली अशी आहे, म्हणजे हे साधारण उदाहरणं देते मी. थोडंसं व्हिडिओ ऑफ ठेवते मी म्हणजे माझा आवाज पोहोचेल. थोडं इंटरनेट ची असुविधा आहे. फक्त आवाज नाही आला तर मला ताबडतोब सांगूया. तर इथे आपण समजून घेऊया, की अशा आधुनिक जीवनशैलीमध्ये आपल्याला विग्रहासमोरचा तर पडदा बंद करायचा ते शक्य नाही होणार, हो की नाही? म्हणजे मग तिथे काय आपल्याला म्हणजे जो आहे म्हणजे शास्त्रांच्या विधी-विधानानुसार कशा पद्धतीनं आपण मग विग्रहांची सेवा करायची त्याच्याविषयी काय काय सल्ला दिला गेलाय? तर आपले जिथं विग्रह आहेत किंवा जर विग्रह असतील तर तिथे छोटासा अल्टर आपण म्हणजे सेट केलेला असतो देव्हारा. तर त्या देव्हाऱ्यालाच पडदा असा आपण करावा किंवा जर फोटोच्या रूपात विग्रह असतील तरी सुद्धा तिथे छोटासा पडदा देव्हाऱ्यालाच आपण करायला हरकत नाही. किंवा शक्य नसेल तर मग तो जे मुख्य दार आहे तिथं आपण एखादा पडदा आपण लावू शकतो. म्हणजे अ, शक्य असेल तर त्यांनी विग्रह म्हणजे समोरील पडदा बंद करायचा आहे. मग आपल्याला जर शक्य असेल तर पडदा लावून तो बंद ठेवायचा भाग आपण केला पाहिजे. जेव्हा म्हणजे स्वयंपाकघरामध्ये आपण काहीतरी म्हणजे बनवलंय. तर मग ते आता स्वयंपाकघरात बनवलंय, पण आता आपल्याला तिथेच आपलं डायनिंग हॉल आहे म्हणजे जेवणाची खोली आहे. मग आता तिथेच जर जेवणाची खोली असेल, तर विग्रहासमोर खाऊ नये असा नियम आहे. म्हणजे हा शास्त्रानुसार म्हणजे अशा पद्धतीचा नियम आहे. पण आता हे सगळं शक्य नाही एकाच म्हणजे ठिकाणी सगळं असल्यावर. मग तिथे काय करायचं? तर मग घरात देवघर, स्वयंपाकघर, जेवणाची खोली म्हणजे एकच असेल, तर हा नियम आपल्याला पाळता येईल का? बिलकुल नाही. मग आपण काय करायचं? जो हा म्हणजे पडदा आहे विग्रहासमोरचा तो बंद करायचा. म्हणून विग्रहासमोर पडदे असावेत किंवा फोटोच्या स्वरूपात जरी आपला अल्टर किंवा देव्हारा सेट असेल, देवाची मांडणी असेल, तरी सुद्धा त्यांना आपण काय करायचं? पडदा बनवायचा.
तर हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे स्वयंपाकघरामध्ये जर आपलं देवघर असेल तर आपण अशी काळजी घ्यायची. म्हणजे जेव्हा भगवान शयन करतात तर त्यावेळेला सुद्धा तो पडदा बंद असला पाहिजे. म्हणजे एक पूर्वी दुपारी भगवानांना भोग आपण अर्पण करत असतो. सगळ्यांना आता माहिती आहे मंदिरामध्ये कशा पद्धतीनं भोग अर्पण केला जातो. साधारण त्याच वेळा आपण गृहस्थाश्रमातल्या जीवनामध्ये पाळतो. मग थोडेफार गृहस्थाश्रमामध्ये इतकं मंदिरासारखं सगळं आपल्याला विधिविधानांचं पालन करता येणार नाही म्हणून थोडीशी सूट दिली गेली. मग आता तरी देखील एक पूर्वी साधारण भगवान यांचं भोजन दुपारचं जे आहे म्हणजे ते व्हायला हवं. मग 1 ते 4 भगवान शयन करतात. मग 1 ते 4 आपला पडदा बंद असला पाहिजे. मग आपल्याला समजा भगवान जे आहेत तर म्हणजे त्यांचं जे देवघर म्हणजे भगवान यांच्यासाठीचा जो अल्टर आहे मग फोटोच्या स्वरूपात असेल किंवा प्रत्यक्ष विग्रह पण असतील काही जणांकडे तर तो जो आहे तर तो स्वयंपाकघरामध्ये किंवा जेवणाच्या खोलीमध्ये आहे. तर आपण तो जो देवघर आहे किंवा जो अल्टर आहे तर त्याला छोटासा पडदा तयार करू शकतो. अशा पद्धतीने आपण प्रयत्न करायचा आणि त्याचबरोबर त्याचा जो मुख्य दरवाजा आहे हॉलचा किंवा खोलीचा जी काही असेल तर तिथे पण आपण पडदा एक आपण काय म्हणतो की थोडीशी अधिक काळजी म्हणून तर अशा पद्धतीने आपण लावू शकतो. म्हणजे आपल्या घराची कशी रचना आहे त्यानुसार थोडंसं आपण आपले जे उन्नत भक्त आहेत त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांना दाखवून सगळ्या गोष्टी आपण मार्गदर्शन घ्यायचा प्रयत्न करायला पाहिजे. मग आता पुढे जाऊन आपण काय अभ्यासणार आहोत की इथे इथे पुढचा जो मुद्दा आहे की गृहस्थ जे आहेत तर त्यांच्या बाबतीत म्हणजे आपण लक्षात घेऊया की गृहस्थांनी सेवेचा आदर्श स्तर आपण मनात जरी बाळगला तरी आपापली जी स्थिती आहे म्हणजे आपल्या घरातली म्हणजे जी आहे कौटुंबिक स्थिती आपली आर्थिक स्थिती आणि आपल्या घराची जी रचना आहे म्हणजे वास्तुरचना तर ह्यानुसार आपण जितका शक्य तितके उच्च स्तरावर भगवान यांची उत्कृष्ट सेवा करायचा प्रयत्न करूया. लहान सहान नियमक तत्व पाळण्याबाबत पण आपण जागरूक असायला पाहिजे. म्हणजे काय स्वयंपाक करत नसून भगवान श्रीकृष्णांनी दिलेल्या घरात आहोत आपण आणि त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवतोय ही भावना आपल्यामध्ये रोज जागृत झाली पाहिजे. पहा कसं होतं आपण कंठी गळ्यात घालतो आपण तिलक लावतो पण आपण आतून आहे तसेच राहतो. म्हणजे आपण आतून कसे आहोत अनेक जन्मांची अशुद्धी आहे आपल्यामध्ये आणि त्यामुळं आपण पतित जीव आहात आणि अशा अशुद्ध म्हणजे जो आपला जीवात्मा आहे तर त्याला कामना वासना हे सगळं असतं म्हणजे हे सगळं असणं स्वाभाविक आहे. आणि मग आपण बाह्य देखावा तर आपण सगळ्या भौतिक जगतामध्ये जेव्हा जातो भक्तांच्या मेळ्यामध्ये तेव्हा आपण बाह्य देखावा अगदी भक्ताचा करतो. म्हणजे आपलं जे वागणं व्यवहार हे सगळं भक्तांसारखं असतं. पण खरोखर आपण अंतर्मनातून जागृत झालं पाहिजे आणि अंतर्मनातून आपण समर्पण भावाने भगवानांची सेवा केली पाहिजे. म्हणजे भगवान यांच्यासाठी मी भोजन बनवत आहे. भगवान यांच्या म्हणजे यांच्या इंद्रिय तृप्तीसाठी म्हणजे भगवान यांना संतुष्ट करण्यासाठी मी भोजन बनवत आहे असा भाव आपला असला पाहिजे. आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी नाही बनवायचं भोजन. स्वयंपाकघरामध्ये जेव्हा आपण भोजन बनवतो तेव्हा हे भोजन ग्रहण करून भगवान जे आहेत म्हणजे गोविंद आहेत हे तृप्त होणार आहेत असा भाव आपला असला पाहिजे आणि ह्या भावाने आपण जे आहे भोजन बनवायचा प्रयत्न केला पाहिजे. आता इथे स्वयंपाकघरात वावरताना आपण स्वच्छ असे कपडे घालावेत म्हणजे धुतलेली वस्त्र आपण परिधान करावीत. काही जण कालचाच म्हणजे साडी नेसली आहे किंवा कालचाच कुर्ता घातलाय असं करतात सकाळी म्हणजे थोडाच वेळ घातला होता तर हे सगळं जे आहे हे तमोगुणी आहे. तर आपण नेहमी भगवान यांच्यासाठी भोजन बनवताना स्वयंपाकघरात वावरताना स्वच्छ आणि धुत वस्त्र परिधान करावे. बाहेर जाताना सुद्धा किंवा आपण म्हणजे जे शौचविधी करताना वापरलेली वस्त्रे असतात म्हणजे बाहेर जाताना घालून आलेली किंवा आपण शौचविधीसाठी म्हणजे जेव्हा गेलेलो असतो तर तेव्हा वापरलेली जी वस्त्र असतात ती सुद्धा स्वयंपाकघरात घालायची नाही. म्हणजे सकाळी उठून थोडक्यात मी उदाहरण देते आंघोळ करून आपण नवीन वस्त्र जी आहेत म्हणजे स्वच्छ धुतलेली वस्त्र परिधान केलेत कपडे घातले पण आपण शौचविधी आहेत ते अंघोळ केल्यानंतर स्नानानंतर आटोपलेत. मग अशा वेळेला काय केलं जातं तर आपण पुन्हा ते कपडे बदलून भगवान यांचं जे आहे म्हणजे स्वयंपाकघरात भगवान यांचा भोग बनवायला आपण गेलं पाहिजे. म्हणजे आपण त्याच कपड्यावर जाऊ नये किंवा हातापायांची नख व्यवस्थित कापलेली स्वच्छ असावीत. स्वयंपाकघरात प्रवेश
केल्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करण्यापूर्वी हात स्वच्छ धुवायचे. मंदिरात स्वयंपाकाची सेवा करण्यापूर्वी स्नान करणं आवश्यक आहे. आता ज्यांनी ज्यांनी किचन सेवा दिली असेल किंवा ज्यांना माहिती आहे तर त्यांना प्रत्येक सेवेपूर्वी स्नान करून यायला सांगत असत. हा. तर स्वयंपाकघरामध्ये सेवा करताना आपण म्हणजे तिथल्या वस्तू असतात तर म्हणजे काहीतरी फळं असतात, काही सॅलड्स असतात, मग ते पटकन तोंडात टाकतो. किंवा तोंडात असा हात घालतो काहीतरी, काहीतरी तोंडात काही म्हणजे दातात अडकले ते असं काहीतरी काढायचा प्रयत्न करतो. म्हणजे मी उदाहरण देते. किंवा एखादं तोंडात काहीतरी रुमाल घालतो, असं काहीतरी करतो आपण. तर अशा गोष्टी आपण करू नयेत, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी टाळाव्यात. म्हणजे तिथं आपण स्वच्छता राखली पाहिजे. अशा कुठल्याही गोष्टी की ज्यामुळे तिथं अस्वच्छता निर्माण होईल, म्हणजे ती स्पंदनं कशी तमोगुणी स्पंदनं निर्माण होतात. मग भगवान कसे आहेत? शुद्ध सत्वगुणात आहेत भगवान, म्हणजे तर त्यामुळं आपलं जे आचरण आहे ते सत्वगुणी तरी निदान असायला हवं. म्हणजे अशा पद्धतीने आपण काळजी घेतली पाहिजे. मग स्वयंपाकघरातली जी भांडी धुण्याची जागा आहे, तर ती जी जागा आहे तर तिथे आपण जेव्हा भोजन करतो तर तो उष्टा हात धुण्यासाठी किंवा चूळ भरण्यासाठी किंवा थुंकण्यासाठी वापरू नये. म्हणजे स्वयंपाकघरामधलं जे सिंक आहे आपलं, तिथे आपण स्वयंपाक जो करतो तर त्याच्याशी संदर्भात भांडी जी आहेत तर ती धुतो आपण तिथे. म्हणजे स्वयंपाकामध्ये जी वापरली, तर म्हणजे एखादी पळी आहे, एखादी डिश आहे, हो की नाही, एखादी कढई आहे, तर ती धुवून घेण्यासाठी अशा पद्धतीने आपण ती म्हणजे ती जी जागा आहे ती वापरत असतो. भांडी धुण्याची जागा. मग तिथे आपण उष्टा हात धुण्यासाठी, चूळ भरण्यासाठी किंवा थुंकण्यासाठी म्हणजे ती जी जागा आहे ती वापरू नये. ते कसं होईल? तमोगुणी होईल. मग आपल्याला भगवान यांना कसं शुद्ध सत्वगुणी जे भगवान आहेत त्यांना जेवढं शुद्ध आणि जितकं म्हणजे सात्विक स्तरावर आपल्याला सेवा करता येईल अशा स्तरावर आपल्याला ती करायची. मग बनवलेले पदार्थ आपण चव पाहण्यासाठी भगवानांना म्हणजे अर्पण करण्याआधी चाखू नयेत. बऱ्याच जणांना सवय असते, पहा मीठ कसं पडलंय, मग तिखट जास्त नाही ना झालं म्हणून ते काय करतात, पदार्थ शिजत असतो तेव्हाच त्याच्यात बोट बुडवतात, हो की नाही? आणि ते असं चाखतात चिपेवर घेऊन. आपण सगळ्यांना हा अनुभव असेल. किंवा दुसरं काय करतात स्त्रिया तर भरपूर म्हणजे अशा पद्धतीने त्यांच्या मनात थोडंसं असं येतं, तिखट झालंय का, खूप मीठ पडलं तर नाहीये ना, मीठ घातलंय ना, म्हणजे अशा पद्धतीचं त्यांच्या मनात भीती येते आणि त्या ही कृती करतात. म्हणजे अशा पद्धतीने कृती होऊ शकते. किंवा चमच्यानी काय करतात, त्या पदार्थात थोडंसं छोटा चमचा घालून त्याची चव बघतात. मग अशा पद्धतीचे भगवान यांनी चाखण्यापूर्वी म्हणजे भगवान यांना अर्पण करण्यापूर्वी आपण ते पदार्थ चाखलेले असू नयेत. म्हणजे कारण आपली वासना त्याच्यामध्ये मग ती काय होईल, की आपली कामना, वासना ती आपली त्या पदार्थामध्ये अडकली. मग ज्यामध्ये आपण आसक्त झालो, असा पदार्थ आपण भगवान यांना कधीही अर्पण करू नये. आणि ह्यासाठी ही काळजी घ्यायची. म्हणून आपण काय करायचं, की बनवलेले जे पदार्थ आहेत ते चव पाहण्यासाठी असे आपण म्हणजे चव पाहण्यासाठी किंवा आपण आधी चाखून असे म्हणजे ते पाहू नयेत. मग आता ह्याच्या संदर्भात मी एक उदाहरण देईन, की आपले जे म्हणजे आपले जे माधवेंद्र पुरी होते त्यांची एक गोष्ट आहे. हे सगळ्यांना माहिती आहे. पहा, खीरचोर गोपीनाथ म्हणून जे मंदिर आहे ना, तर त्या मंदिरामध्ये ते मंदिर जे आहे तर त्याचं खीरचोर गोपीनाथ हे म्हणजे नाव का पडलं? तर तिथल्या पुजाऱ्यांनी खूप सुंदर खीर जी आहे ते भगवान यांना अर्पण केली होती. मग तिथे माधवेंद्र पुरी जे होते, तर ते तिथे गेलेले होते ओरिसामध्ये. हे मंदिर आहे. त्यांना भगवान यांनी म्हणजे जे भगवान आहेत गोपीनाथजी, तर ह्यांनी दृष्टांत दिला होता, की तिकडून माझ्यासाठी चंदन घेऊन ये म्हणून. तर मग त्या प्रांतातून चंदन आणायला ते गेले होते. मग जाता-जाता प्रवास करताना ते
म्हणजे आंध्रातून ते आणायचं होतं, तर ओरिसा मार्गे. मग ओरिसामध्ये ते मंदिर आहे, जे आहे ते खीरचोर गोपीनाथ, तर तिथे ते थांबले होते. मग तिथे पुजारी जे आहेत तर त्यांनी खूप सुंदर खीर, स्वादिष्ट खीर भगवानांना अर्पण केली होती त्यांच्या नैवेद्यामध्ये. मग त्यावेळेला त्याचा सुगंध इतका सुंदर होता की त्यांना इच्छा झाली की अशीच सुंदर खीर माझ्या गोपीनाथांना, ज्याची प्राणप्रतिष्ठा त्यांना ते विग्रह मिळाले होते ह्याच्यामध्ये स्वप्नात दृष्टांत देऊन त्यांना ते जे वृंदावनची वन आहेत तर तिथे झाडाच्या बुंध्याशी गोपीनाथजींचा विग्रह मिळाला होता आणि त्याची त्यांनी म्हणजे प्राणप्रतिष्ठा आहे, तर ती गोवर्धन पर्वतावर करून तिथे मंदिर जे आहे ते निर्माण झालं होतं. मग आपल्या ह्या मंदिरातले जे गोपीनाथजी आहेत तर त्यांना अशी खीर आपण स्वादिष्ट खीर म्हणजे ही आपण अर्पण करायला हवी असे त्यांच्या मनात इच्छा आली. पण त्याचबरोबर काय झालं की आपण त्या खिरीचा वास घेतला, म्हणजे आपण ती काय केली तर ती खीर उष्टावली एक प्रकारे आपण, म्हणजे आपण वास घेतला म्हणजे स्वाद घेतला हो ना त्या खिरीचा. म्हणजे प्रत्यक्ष आपण चाखल्यासारखंच झालं ना, तो सुंदर वास घेतला म्हणजे. मग भगवान यांना अर्पण करण्याआधी, भगवान यांनी चाखण्याआधी आपण घेतलं म्हणजे तो अपराध झाला भगवतचरणी. म्हणजे आपली किती वासना आहे असं वाटलं, आपण किती तुच्छ जीव आहोत असं त्यांना शरम वाटली. म्हणजे एका भक्ताचा कसा भाव असतो पहा, हीन आणि दीन. तर आपण किती पापी हीनदीन जीव आहोत की भगवान यांनी चाखण्याआधी अरे बापरे मी किती मोठा अपराध केला, मी या खिरीचा स्वाद घेतला असं वाटून, म्हणजे नासिकेनं आपण त्याचा वास घेणं हे सुद्धा अपराध आहे. म्हणजे भगवानांना अर्पण करण्यात येणारं जे फूल असतं त्याचा सुद्धा सुगंध आपण भगवानांना अर्पण करण्यापूर्वी आपण घेऊ नये. म्हणजे आपण असं इतकी आपली विरक्ती पाहिजे. म्हणजे आपण भगवानांना अर्पण केलेलं, त्यांच्या चरणकमलांना अर्पण केलेलंच म्हणून आपल्याला जे फूल आहे ते सुगंध घ्यायला दिलं जातं पहा मंदिरामध्ये. आणि तो सुगंध घेतल्यामुळे काय होतं, आपली अनेक पाप म्हणजे नष्ट होतात, किंवा आपल्यावर जे असे वेगवेगळे अगदी सर्पदंशापासून सगळे जे परिणाम असतात ते सुद्धा नष्ट होण्याचं अशा म्हणजे भगवानांना अर्पण केलेल्या फुलांच्या सुगंधामध्ये जे काय आहे ते म्हणजे त्यांच्यामध्ये तेवढं बल असतं. तर हे भक्ती अमृत सिंधूमध्ये आपण अभ्यासतो. तर थोडंसं आपण आता ह्या विषयाकडे वळूया की अशी जी खीर होती तर त्याबद्दल आपल्याला वासना जागृत झाली म्हणून ते तिथून निघून गेले. आणि मग त्या म्हणजे तिथे त्या गावामध्ये एका वृक्षाखाली बसून ते भजन करायला लागले. मग थोड्या वेळाने काय झालं की तो जो पुजारी होता की त्याने ते दुपारच्या भोगामध्ये म्हणजे त्या दुपारच्या भोजन जे भगवान होतं त्यांच्या भोगामध्ये ती खीर होती ती त्यांना अर्पण केली होती सगळ्या इतर पदार्थांसोबत. मग तो घरी गेला आणि झोपी गेला थोडीशी वामकुक्षी भोजनानंतर त्यांनी घेतली, म्हणजे थोडी दुपारची झोप. तर त्यावेळेला काय झालं, त्याच्या स्वप्नामध्ये दृष्टांत झाला, भगवान स्वतः आले आणि त्यांनी काय सांगितलं की तो जो ते जे माधवेंद्र पुरी आहेत तर त्यांच्यासाठी मी जी खीर आहे तर त्या खिरीचं पात्र आहे एक जे, तर ते मी माझ्या विग्रहाच्या पाठीमागे ठेवले, लपवून ठेवले. आणि ते त्यांना खायला दे असं सांगितलं, ते त्यांना चाखायला दे, म्हणजे ते माझ्यासाठी तशीच खीर गोवर्धन मला बनवतील अशा पद्धतीने म्हणजे त्यांनी सांगितलं. मग ते पुजारी जे आहेत ते लगेच ताडकन उठले आणि ते मग गेले आणि त्यांनी पेठेत सगळीकडे वर्दी दिली, इकडे माधवेंद्रपुरी कोण आहे. मग ते पुढे आले, म्हणजे अशा पद्धतीने पुकारू लागले सगळे लोक, माधवेंद्रपुरी कोण आहे असं त्यांनी सगळीकडे पुकारा केला. मग त्यावेळेला काय झालं, ते समोर आले. मग त्यांनी सांगितलं की तुम्हाला पुजारींनी बोलवले. मग ते पुजारी जे आहेत ते तोपर्यंत आलेच त्यांना घ्यायला. मग त्यांनी त्यांना दंडवत केला आणि सांगितलं की तुमच्यासारखे उच्च कोटीचे जे भक्त आहेत ते आम्हाला लाभले, त्याबद्दल खूप खूप तुमच्याच्याने कृतज्ञता असं त्यांनी व्यक्त केली त्यांच्याकडे. आणि त्यांनी सांगितलं की तुमच्यासाठी भगवान यांनी स्वतः खीर जी आहे, खीरेचं पात्र जे आहे हे मला सांगितलं की मी माझ्या विग्रहाच्या पाठीमागे लपवून ठेवले आणि ते त्यांना दे, त्यांना खीर चाखायला दे आणि तशीच माझ्याकडे माझ्यासाठी गोवर्धन मध्ये माझ्यासाठी बनवायला सांग. मग हे पाहून माधवेंद्र पुरींच्या डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागल्या आणि त्यांनी विग्रहांना जाऊन साक्षात साक्षात म्हणजे जे भगवान आहेत तर त्यांनी आपल्यासाठी म्हणजे इतक्या प्रेमापोटी ही खीर ठेवली म्हणून त्यांनी दंडवत घातलं. आणि मग ते खीर जे आहे तर त्या खिरीसह त्याचं पात्र, म्हणजे त्या खापराचं, म्हणजे खापराच्या भांड्यात ती खीर होती त्याचं पात्र सुद्धा त्यांनी ग्रहण, म्हणजे पात्राचा भाग सुद्धा म्हणजे खापर होतं ते सुद्धा त्यांनी ग्रहण केलं. आणि ते नेहमी ते खापर थोडं थोडं रोज खात असत, म्हणजे इतकी त्यांची भगवानांच्याविषयी श्रद्धा होती. मग म्हणून त्या जे गोपीनाथ जे आहेत त्यांचं नाव काय पडलं, खीरचोर गोपीनाथ असं पडलं. म्हणजे गोपीनाथांचे तिथे विग्रह होते. मग त्यांची खूप अशी प्रसिद्धी झाली म्हटल्यावर ते तिथून रात्रीतूनच निघून गेले, आता सगळे भक्त जमा होणार म्हणून. म्हणजे असे असतात उच्च कोटीचे शुद्ध भक्त की त्यांना प्रसिद्धी, नाव किंवा
अशा पद्धतीची कीर्ती. तर ह्यापासून ते दूर जातात. मग लगेच ते निघून गेले रात्रीतूनच, की आता भक्तजन जमा होतील आपल्याकडे आणि आपल्याला तर भगवानांची सेवा करायची आहे, म्हणून ते रात्रीतच त्यांनी प्रयाण केलं आणि आपल्या पुढच्या प्रवासाला लागले. तर ह्याच्यातून आपण काय समजून घ्यायचं, की म्हणजे भगवान यांना म्हणजे यांच्यासाठी जे पदार्थ आपण बनवतो त्याची आपण चव तर घेऊच नाही, पण असा त्याचा सुगंध वगैरे घेतला आपण तरी सुद्धा काय होतो, आपण ती चव चाखल्यासारखीच होते. म्हणजे इतक्या स्तरावर इतके उच्च कोटीचे भक्त माधवेंद्र पुरी शुद्ध भक्त देखील वाटलं की नफा केला मग आपल्यासारख्या आपण किती काळजी घेतली पाहिजे. तर आता हे जे पदार्थ आहेत, ज्या म्हणजे भांड्यामध्ये बनवली जातात, तर ती जी भांडी आहेत, तर त्या म्हणजे ती जी भांडी आहेत, तर त्यांची काळजी कशी घ्यायची किंवा त्यांची स्वच्छता आहे, तर ती कशी आपण राखायची, तर ते आपण आता शिकणार आहोत. म्हणजे जी थाळी आहे किंवा जो म्हणजे जे भांड आहे किंवा जो पेला आहे, ज्यामध्ये भगवानांना भोग दाखवतो. म्हणजे काय, की भगवानांना पाण्यासाठी आपण पेला किंवा फुलपात्र वापरतो किंवा अशी सगळी भांडी म्हणजे मोठे मोठे बाउल असतात, की ज्यामध्ये सगळ्या भाज्या घालतो. ताटामध्ये आपण एका ताटामध्ये सगळे असे बाउल रचतो भगवानांना भोग दाखवण्यासाठी आणि त्यात सगळ्या वस्तू ठेवतो त्या, जे काही बनवलेत खाद्यपदार्थ किंवा वाट्या असतात, पेले असतात म्हणजे असे एखादं सरबत आहे किंवा एखादं म्हणजे भगवान यांच्यासाठी खीर आहे. तर असे मोठे मोठे पेल्यासारखे पण असतात ना, की ज्याच्यात ते ठेवलेलं असतं. मग हे सगळं जे आहे ते भगवान यांची भांडी आणि कुटुंबातले इतर सदस्य जे प्रसाद घेतात, तर त्यांच्या भांड्यावरून ही वेगळी असावीत. म्हणजे भगवान यांची भांडी आहेत ती आणि आपल्यासारखे म्हणजे जे रोज रोज आपण जे प्रसाद ग्रहण करतो, आपण जे कुटुंबातले सदस्य आहेत, आपली भांडी म्हणजे आपली ताट वाटी म्हणा किंवा ग्लास म्हणा, जे काही आपण वापरतो हे सगळं वेगळं पाहिजे भगवान यांच्यासाठी. म्हणजे आपण जे वापरतो तेच भगवान यांच्यासाठी असू नये. म्हणजे भगवान यांचं स्थान आपल्यापेक्षा वेगळं आहे. म्हणजे भगवान हे सर्वोच्च आहेत आणि त्यामुळे त्यांच्यासाठीचं जे काही भांडी आहेत ही सगळी वेगळी आपण ठेवावीत. तसंच आपण ती वेगळी धुवावीत. आणि ते साबण सुद्धा वापरायचा. म्हणजे आपण जे आपले भांडी स्वच्छ करण्यासाठी साबण किंवा आपण भांडी स्वच्छ करण्यासाठी जे काही म्हणजे आपण सिंक बाथरूम ज्याचा वापर करतो त्याहून वेगळं भगवान यांच्यासाठी जागा असावी. म्हणजे असा प्रयास आपण करावा. मग ज्याला एखादा सांसर्गिक रोगाची लागण झाली म्हणजे कोणाला थोडक्यात इन्फेक्शन होतं पहा, सर्दी, खोकला म्हणजे हे कसं संसर्गजन्य आहे. मग त्या अशा म्हणजे असे कोणाला काही आजार झालेले असतील, तर त्यांना शक्यतो स्वयंपाकघरात म्हणजे भगवान यांचा जिथं भोग बनवला जातो अशा ठिकाणी त्यांना शक्यतो तिथे वावरण्यासाठी आपण मनाई करावी. म्हणजे त्यांनी येऊ नये शक्यतो. त्यांना परवानगी आपण देऊ नये अशा ठिकाणी. म्हणजे भगवानांचा जिथे भोग बनवला जातोय किंवा तो म्हणजे असं तयार करण्यासाठीची सगळी जी आहे आता तयारी सुरू आहे. तर अशा ठिकाणी अशा व्यक्तीला आपण म्हणजे शक्यतो परवानगी देऊ नये प्रवेश करण्यासाठी. अशा व्यक्तीच्या संसर्गाने काय होतं, त्या भोगाची भांडी दूषित होतात आणि ती दूषित झाली तर भगवान यांना कसं आपण असं दूषित भोग अर्पण केला तर पुन्हा त्याची शुद्धी नाही राहणार योग्य ती आणि ह्यासाठी आपण काळजी घेणं आवश्यक आहे. मग स्वयंपाकघरात सेवा करताना आपण कचरा भरण्याचं जे पात्र आहे, हं, तर किंवा जमीन आहे तिथली, तर त्याला आपला स्पर्श झाला किंवा शरीराचा जो अधोभाग आहे त्याला स्पर्श झाला, तर आपण हात स्वच्छ धुवावेत. म्हणजे पहा किती काळजी घेणं आवश्यक आहे. म्हणजे असे ज्या वस्तू आहेत त्यांना आपण एकदा भोग बनवायला सुरुवात केली, तर अशा वस्तूंना आपला स्पर्श होता कामा नये ही काळजी घेऊया. पण चुकून स्पर्श झाला, तर आपण आपला हात जो आहे तो स्वच्छ धुवावेत. मग आता सेवा करताना आपण अनावश्यक बोलणं टाळावं. म्हणजे काय, की बऱ्याच स्त्रियांचं मी म्हणजे आता उदाहरण देते. म्हणजे आपण टीकेचा भाग म्हणून नको घेऊ. आपण सामान्य जीवनामध्ये असं घडतं. फोनवर स्त्रिया बोलत असतात आणि तिकडे पोळ्या करायचं काम सुरू असतं किंवा भाजी परतायचं काम सुरू असतं. मग तिकडे सगळ्या पाहुण्यांच्या विषयी, नातेवाईकांच्या विषयी सगळ्या म्हणजे गोष्टी बोलणं सुरू असतं आणि तिकडे स्वयंपाकाचं काम सुरू असतं किंवा असं पण असतं की मुलाबाळांना काहीतरी अभ्यासावरून आई ओरडत असते आणि तिकडे स्वयंपाक करत असते किंवा असं पण असतं नवरा बायकोची भांडणं सुरू असतात आणि तिकडे स्वयंपाक सुरू असतो. म्हणजे वादविवाद, प्रेमसंवाद म्हणू आपण थोडक्यात. म्हणजे प्रत्येक संसारिक गृहस्थाला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या म्हणजे आपण म्हणू की
रोजच्याच आहेत आणि हे सगळं भौतिक जीवनामध्ये असणार आहे. तेव्हा आपण टीका म्हणून नको घेऊया. तर हे सगळं सामान्य आपल्यासारख्या पतित जीवांच्या जीवनामध्ये घडत असतं. पण अशा कुठल्याही गोष्टी ज्या आहेत म्हणजे अशा अनावश्यक जिथे बोलणं होतं, तर ह्या सगळ्या टाळल्या पाहिजेत. आपल्या मुखात काय पाहिजे? कायम श्रीकृष्णांचं नाव पाहिजे. राधाराणींना प्रार्थना करून, "राधाराणी तुम्हीच सांगा, मी किती मीठ घालू भाजीमध्ये? राधाराणी तुम्हीच सांगा, आज भाजी तुमच्या इच्छेनुसार कशी करायची तुम्हीच माझ्याकडून करून घ्या असा भाव असला पाहिजे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी राधा गोविंदांना आपण कशा पद्धतीने त्यांचं स्मरण करू, त्यांना आळवू किंवा त्यांच्या संतुष्टीसाठी आपण जे काही आहे ते भगवान यांना भोग बनवण्याचा प्रयत्न करतो. तर असा भाव असला पाहिजे. म्हणजे भगवान यांना जे आहे तर ते प्रसाद किंवा भोग बनवण्याची जबाबदारी यशोदा मैयाने राधा मैयाला दिली होती. म्हणजे राधा राणी जे आहेत तर त्यांच्याकडे सगळी जबाबदारी होती. त्यामुळं आपलं जे स्वयंपाकघर आहे ते अन्नपूर्णा म्हणजे राधाराणींचाच विस्तार आपण मानतो. तर अशी जी अन्नपूर्णा देवी म्हणजे राधाराणींच्या मार्गदर्शनाखालीच तिथे सगळ्या गोष्टी होत असतात. मग भगवान यांना जास्तीत जास्त तृप्त करण्यासाठी राधाराणींच्या चरणी आपण प्रार्थना केली पाहिजे. आपण स्वयंपाकघरात जाताना सुद्धा म्हणजे हात स्वच्छ धुवून, आचमन करून, राधाराणींना दंडवत करून आपण स्वयंपाकघरात प्रवेश केला पाहिजे आणि मग भोग बनवला पाहिजे. अशा पद्धतीचं आपलं आचरण असलं पाहिजे. मग आता ह्याच्याही पुढे जाऊन आपण समजून घेऊया की सेवा करताना अनावश्यक बोलणं का टाळायचंय तर त्यामुळे काय होतं तर अशी रजोगुणी तमोगुणी स्पंदनं उत्पन्न होतात. आपल्याला कसं शुद्ध सत्वगुणात जायचंय तर त्यासाठी काय व्हायला पाहिजे सत्वगुणी स्पंदनं उत्पन्न होतील असं आपलं आचरण पाहिजे. मग भगवानांचं भजन गायलं, भगवान यांचे विषयीची स्तुती आहे आपल्याला मुखोद्गत असेल ती गायली. म्हणजे अशा कितीतरी आपल्याला गोष्टी येतात विष्णू सहस्त्रनामापासून हो ना, काहींना भगवद्गीतेचा 15वा अध्याय पाठ असतो. अशा कितीतरी गोष्टी आहेत हो की नाही. कुणाला 7वा 12वा पाठ असतो. मग काहींना रामरक्षा येत असते, काहींना गोविंद स्तुती येत असते. कितीतरी गोष्टी आपल्याला येतात हो की नाही. मग किंवा काहींना आरत्या येत असतात. सुंदर सुंदर वैष्णव भजन गाता येत असतात. पण काहीच नाही आपल्याला आठवलं तर आपल्याला हरिनाम गाता येतं हो की नाही. मग अशा पद्धतीनं हरिनाम गात किंवा हरिनामाचं म्हणजे जो जप आहे तो करत आपण अशा पद्धतीनं सुंदर म्हणजे आपण म्हणू की सुंदर एक मनोभाव ठेवून किंवा अशा पद्धतीने भगवान यांच्या चरणकमलांच्या सेवेमध्येच मी आता आहे ह्या भावाने म्हणजे कृष्णाच्या चरणकमलांपासून आपण कुठलीही कृती करताना कुठलेही कर्म करताना दूर नाही जायचंय. प्रत्येक वेळी असा विचार करायचा की मी श्रीकृष्णांच्या चरणकमलांशी सदैव मला कसं राहता येईल आणि मग मी आहे का मी श्रीकृष्णांच्या चरणकमलांपासून दूर तर नाही जाता ना ह्या कृतीमध्ये असा विचार करून कृती आपली झाली पाहिजे. तर त्यावेळेला आपण स्वयंपाकघरामध्ये सुद्धा भोग बनवताना श्रीकृष्णांच्या चरणकमलांची मी सेवा करत आहे. श्रीकृष्ण इथे उपस्थित आहेत माझ्या घरामध्ये आणि त्यांचंच हे घर आहे, त्यांनी दिलेलंच हे घर आहे आणि तिथे मी भोग बनवण्याची जी आहे सेवा करत आहे. असा जेव्हा आपण भाव ठेवू तेव्हा आपल्याकडून अनावश्यक बोलणं जे आहे तर ते टाळलं जाईल. मग अशा पद्धतीचे प्रयत्न आपण करू शकतो. मग आता आपली स्वयंपाक करण्यापूर्वी तसंच केल्यानंतर तिथला कट्टा किंवा स्टोव्ह किंवा शेगडी जे काही असेल म्हणजे तर ती भांडी धुण्याची जागा पण आहे म्हणजे म्हणजे स्वयंपाकघरातली भांडी धुण्याची जागा आहे. ते सगळं आपण तात्काळ स्वच्छ करावं. मग जमिनीवर पडलेली कोणती तरी वस्तू पुन्हा आपल्याला म्हणजे आपल्याला वापरात येणं शक्य आहे. असं वाटलं तर ती शुद्ध करावी आणि मग वापरावी. म्हणजे भाजीपाला पडल्यावर तर धुवून वापरू शकतो. शुद्ध करायची म्हणजे काय धुवून घ्यायची. शौचालयात जाऊन आल्यावर किंवा म्हणजे अशा पद्धतीनं किंवा टॉयलेट बाथरूम म्हणजे असा कुठलाही वेग आहे तर तिकडे जाऊन आल्यानंतर म्हणजे तिथे तमोगुणी स्पंदन असतात शौचालयामध्ये मग आणि ती कशी आपल्या शरीराची स्वच्छता आहे पण शरीराचे वेग आपण आवरू नाही शकणार मग आल्यानंतर तिथून आपण स्नान केल्याशिवाय शक्यतो थेट स्वयंपाकघरात प्रवेश करू नये म्हणजे अशा पद्धतीने आपण काळजी घ्यावी. आता अति महत्वाची एक गोष्ट आपण ह्या सगळ्यामध्ये अभ्यासणार आहोत की भोग जे आहेत तर त्याच्यामध्ये स्त्रियांनी काय काळजी घ्यायची तर बऱ्याच स्त्रियांचे म्हणजे मोठे केस असतात, काहींचे छोटे असतात. म्हणजे केस छोटे-मोठे ह्याच्यावर अवलंबून नाही. पण आपले केस जे ते व्यवस्थित बांधून म्हणजे आपल्याला आता पुढे केशभूषा, वेशभूषा इथे अभ्यासणार आहोत. वैष्णव पोशाखमध्ये हे सगळं येईल. तर तिथे आपण अभ्यासणारच आहोत की स्त्रियांनी केस मोकळे सोडू नयेत. म्हणजे ते नेहमी घट्ट बांधलेले असावेत का? तर त्यामुळे काय होतं बऱ्याचदा हे केस आहेत ते स्वयंपाकघरात जेव्हा स्त्रिया सेवा करतात तेव्हा केस व्यवस्थितपणे बांधलेले जर नसतील तर ते भोगामध्ये पडून तो दूषित तर होणार नाही ना म्हणजे
त्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. म्हणजे जरी बांधलेले असतील तरी काळजी घ्यायची आणि मोकळे तर सोडून भोग बनवण्यासाठी आपण जाऊच नाही. म्हणजे मोकळे जे केस आहेत तर त्या केसांनी आपण भोग बनवू नये कधी. केस व्यवस्थित नीट ते व्यवस्थितपणे असे बांधलेले असावेत. म्हणजे वेणी किंवा जे काही आहे खोपा, आंबाडा असं जे काही आपल्याला आपली जी काही आहे केशरचना ती आपण करून व्यवस्थित ते म्हणजे पिन केलेले असावेत, की ज्याद्वारे कुठलाही केस आहे तो भगवानांच्या भोग जो आहे तर त्याच्यामध्ये पडून तो दूषित होणार नाही. आता भगवंतांना भोग दाखवण्याच्या थाळीमधून थेट महाप्रसादाचं सेवन करू नये. म्हणजे आता भगवानांना भोग दाखवून आणली जी थाळी आहे किंवा जी प्लेट आहे, मग ती जी प्लेट आहे तर त्याच्यातूनच उचलून घेऊन आपण नाही खायचं. तर त्यातले पदार्थ आहेत ते आपल्या दुसऱ्या भांड्यात किंवा दुसऱ्या आपल्या थाळीमध्ये संपूर्ण प्रसाद काढून घ्यायचा. हम्म किंवा भोग अर्पण केलेली ताट आहेत किंवा वाट्या आहेत त्या धुतल्यानंतरच आपण प्रसादाचं सेवन करायचं. म्हणजे काय की तो प्रसाद आपण दुसऱ्या थाळीमध्ये काढून घ्यायचा आपल्या साध्या थाळीमध्ये, की ज्याच्यातून आपण दररोज म्हणजे प्रसाद ग्रहण करण्यासाठी तिचा वापर करतो अशा थाळीमध्ये, अशा वाट्यामध्ये तो काढून घ्यायचा आणि मग त्यातून तो प्रत्येक म्हणजे प्रत्येक भक्ताच्या ताटामध्ये वितरित करू शकतो, त्यांच्या प्लेटमध्ये. किंवा आपण काय करू शकतो की वेगळ्या भांड्यात काढून घेऊन ते पदार्थ मग त्यांना वितरित करू शकतो. अशा पद्धतीने आपण काळजी घ्यायची. मग अशी सगळी काळजी आपण भगवान यांना जो भोग आहे तर तो म्हणजे त्यांचा भोग बनवण्यासाठी आपण घ्यायची. मग आता असा बनवलेला जो भोग आहे तर तो अर्पण करताना काय क्रम असतो तो आपण अभ्यासणार आहोत. आणि मग आजचा जो पीपीटीच्या माध्यमातून प्रसाद सेवन आणि वितरण हा जो आपला आहे अभ्यास तिकडे आपण वळणार आहोत. मग आता भगवान यांना जो भोग आहे तर तो कसा अर्पण करतात आणि त्याची कृती काय आहे, जवळजवळ इथे उपस्थित असलेल्या सगळ्या भक्तांना माहिती असेल. काही दीक्षित आहेत, काही जुने भक्त आहेत, पण आपण नवीन भक्त आणि सर्वांनाच ती कृती पुन्हा एकदा व्यवस्थित समजावी यासाठी ती भोग दाखवण्याची जी कृती आहे तर ती अभ्यासणार आहोत. तर भोग दाखवताना आपण प्रार्थना कुठल्या म्हणायच्या हे पहिल्यांदा समजून घेऊया. जे भोग अशा पद्धतीनं भगवान यांची जी वेगळी म्हणजे प्लेट आहे, भगवान यांचा भोग जो आहे तो त्यांना अर्पण करण्यासाठी वेगळी प्लेट किंवा वेगळं ताट आपण पहिल्यांदा नेहमीच वेगळं ते ठेवायचंय. त्याच्यात आपण नाही म्हणजे प्रसाद त्याच्यातून ग्रहण करायचा. त्यांच्या वाट्या किंवा त्यांचे पेले सगळं वेगळं ठेवायचं. त्यांच्यासाठी वेगळा साबण, त्यांची स्वच्छता, त्या ताटांची वाट्यांची वेगळी, त्याच्यासाठी ते पुसण्यासाठी वेगळा रुमाल असं सगळं ठेवायचं किंवा नॅपकिन जे काही असेल ते. आणि मग आता अशा भगवानांची जी महाप्रसादाची थाळी आहे त्याच्यामध्ये सगळे पदार्थ आपण ठेवल्यानंतर त्याच्यावर तुळशीचं पान आपण जे आहे तर ते घालायचं. आणि मग ते जे आहे असं जे महाप्रसादाची थाळी तर ती वरून एका रेशमी रुमालाने किंवा रेशमी कापडाने झाकायची. ते सुद्धा भगवान यांचं वेगळं ठेवायचं. जे म्हणजे असा रुमाल आहे किंवा असा जो कपडा आहे आणि ते वेगळं धुवायचं. तर असे म्हणजे एक 2-3 रुमाल असे तयार करून आपण ठेवू शकतो घरामध्ये. आणि ते एका पाठोपाठ एक आड एक असं वापरू शकतो. जेवढे आपण जितके वेळा नैवेद्य दाखवतो तितक्या वेळा ते झाकायला आवश्यक असतात. मंदिरामध्ये पाहिलं असेल सर्वांनी. तर मग आता ते अशा पद्धतीनं झाकून न्यायचं सर्वांसमोरून, कारण त्यांची वासना त्यात त्यांची नजरेत सुद्धा दोष असतो ना. आपण कितीही पोट आपलं भरलेलं असेल तरी भरलं ताट पाहिलं तर आपण त्यातले पदार्थ पाहतो. म्हणजे आपण नजरेत सुद्धा म्हणजे आपली म्हणजे वासना आहे तर ती नजरेतून सुद्धा प्रक्षेपित होते. आणि ह्यासाठी त्याच्यावर नजरही कुणाची पडता कामा नये, ह्यासाठी ते जी थाळी आहे भोगाची ती झाकून न्यायची. भगवानांचं जे विग्रह आहेत किंवा जे म्हणजे फोटोच्या स्वरूपात जे अल्टर आहे तिथे. आणि मग तिथे आपण ती ठेवायची. मग जात असताना काय करायचं की जो पडदा आहे भगवान यांचा तो बाजूला करायचा आणि 2-3दा टाळी वाजवून किंवा घंटा वाजवून, म्हणजे आपण एखाद्याच्या घरात जाताना कसं आपण दरवाजा टकटक करतो आणि मग जातो. मग भगवान यांचं ते म्हणजे वास्तवाचं ठिकाण आहे, तिथे भगवान उपस्थित असतात. मग तिथे आपण दरवाज्यावरती जसं टकटक करतो तसं आपण टाळी 2-3दा किंवा घंटा वाजवायची आणि मग आपण आत जायचं. मग टाळी वाजवून आत गेलं तरी पुरेसं आहे, कारण घंटा आपण देवघरातच ठेवतो. मग आता तिथे गेल्यानंतर काय करायचं तर आपण नैवेद्यासाठी बनवलेली सगळी व्यंजनं श्रीविग्रहांच्या ताटवाट्यामध्ये व्यवस्थित ठेवलेली आहेत ना, एकदा चेक करायचं. आणि मग ते ताट देवघरात ठेवायचं. मग डाव्या हाताने घंटा वाजवत आपण मंत्र म्हणायचे. तर सगळ्यात प्रथम काय म्हणायचं, जर दीक्षित भक्त असेल तर त्याने आपल्या गुरूंचा मंत्र म्हणायचा.
3 वेळा. मग त्यानंतर श्रील प्रभुपादांचा 3 वेळा मंत्र म्हणायचा आणि मग त्यानंतर चैतन्य महाप्रभूंच्या साठीचा मंत्र आहे तो 3 वेळा म्हणायचा आणि त्यानंतर भोग मंत्र आहे प्रत्यक्ष विष्णू पुराणातला तर तो म्हणायचा आणि त्यानंतर जो आपण पंचतत्व मंत्र आहे तर तो म्हणायचा आणि त्यानंतर हरे कृष्ण मंत्र म्हणायचा. प्रत्येक मंत्र 3 वेळा म्हणायचा. हा आपला क्रम असला पाहिजे. आणि मग भोग दाखवण्याची कृती पूर्ण झाल्यानंतर आपण म्हणजे काय करायचं हे तर अभ्यासणार आहोत, पण भोग दाखवताना आपण कसा भाव ठेवायचा की हे जे आपले गुरु आहेत म्हणजे किंवा जे दीक्षित नसतील त्यांनी काय करायचं, श्रील प्रभुपादांचा मंत्रापासून सुरुवात करायची, तो 3 वेळा म्हणायचा. त्यानंतर चैतन्य महाप्रभूंचा मंत्र 3 वेळा म्हणायचा, भोग मंत्र 3 वेळा म्हणायचा, पंचतत्व प्रणाम मंत्र 3 वेळा म्हणायचा आणि हरे कृष्ण महामंत्र 3 वेळा म्हणायचा. त्यानंतर काय करायचं की म्हणजे तो भोग जेव्हा दाखवत असतो किंवा तेव्हा दाखवताना आपला भाव कसा पाहिजे की गुरूंना, आपल्या गुरु महाराजांना, श्रील प्रभुपादांना आपण प्रार्थना करायची की हे हे जे अन्नपदार्थ आहेत ते भगवान म्हणजे यांना तुम्ही चाखण्यासाठी अर्पण करा आणि त्यांचं उच्छिष्ट मला खायला मिळू दे. आणि त्यांचं उच्छिष्ट मग आपण जेव्हा श्रील प्रभुपादांना अशा पद्धतीने प्रार्थना करतो किंवा गुरु महाराजांना प्रार्थना करतो आणि ते म्हणजे तो जो भोग आपण म्हणजे ग्रहण करतो तेव्हा आपण तो महाप्रसाद खातो, कारण आपण गुरूंचं आणि श्रील प्रभुपादांचं उच्छिष्ट किंवा फक्त श्रील प्रभुपादांचं आणि कृष्णांचं जरी असलं तरी त्याला महाप्रसाद म्हणतो किंवा जे दीक्षित आहेत ते गुरूंचं, श्रील प्रभुपादांचं आणि भगवान कृष्णांचं उच्छिष्ट त्यांना खायला मिळतं, मग तो महाप्रसाद असं आपण म्हणतो त्याला. तर अशा पद्धतीचा प्रसाद आपण नेहमी ग्रहण करत असतो आणि म्हणून त्याचं पावित्र्य तितकंच आहे आणि दैवी स्तरावरचं त्याचं महत्व तितकंच आहे. तो प्रसाद दैवी आहे आणि म्हणून आपण त्याचा आदर राखला पाहिजे आणि यासाठी प्रार्थना आणि भाव आपला असा असला पाहिजे आणि मग असं उच्छिष्ट मला चाखायला मिळू दे अशी प्रार्थना करत आपण काय करायचं, दंडवत करायचा. आपण सुरुवातीला सुद्धा भोग दाखवायला आपण जेव्हा जातो जिथं आपलं देवघर आहे तिथे गेल्यावर सुद्धा आपण टाळी वाजवून आत गेलो तेव्हा पण दंडवत करायचा, नंतरच आपण भोग दाखवण्याची प्रक्रिया सुरू करायची. भोग दाखवण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पुन्हा आपण दंडवत करायचं भगवानांना आणि स्त्रियांनी पंचांग प्रणाम, प्रभूजींनी साष्टांग दंडवत करायचा आणि तो दंडवत घालून पूर्ण झाल्यानंतर आपण काय करायचं की भगवानांना म्हणजे जो आहे तो भोग आपण ऑफर केलेला असतो, त्यांना अर्पण केलेला असतो पाण्याने उदक सोडून आणि आचमन करून. तर तो अर्पण करून झाल्यावर म्हणजे आपण ते दंडवत करायचं, सगळ्यांनी लक्षात ठेवूया. सर्वम कृष्णार्पणम आपण म्हणतो आणि त्यानंतर मग आपण दंडवत करायचा तो भगवानांना भोग अर्पण केल्यानंतर. आणि मग तो जो भोग आहे तर आता भगवान आपले कसे आहेत, किशोरवयीन आहेत किंवा श्याम सुंदर रूपातले म्हणजे कसे किशोरवयीन भगवान आहेत. तर एक 15-16 वर्षाच्या मुलाला किती वेळ लागतो जेवायला, एक 15 मिनिटं मॅक्झिमम लागू शकतात. तर निदान 15 ते 17 मिनिटं तो भोग जो आहे तर देवघरामध्ये आपण ठेवून द्यायचा. आणि मग म्हणजे पुन्हा म्हणजे आपण पडदा ओढून बाहेर यायचं. आणि मग 15 मिनिटांनी पुन्हा आत जाताना पडदा बाजूला करायचा, आणखी पुन्हा देवघरात आपण जायचं आणि तिथे काय करायचं म्हणजे जाताना सुद्धा टाळी वाजवून आत जायचं आणि मग तिथे काय करायचं आपण तर तो भोग उचलून म्हणजे घेण्यापूर्वी आपण त्यांना पुन्हा एकदा दंडवत घालायचा म्हणजे देवघरात पुन्हा गेल्यावर आणि पुन्हा तो भोग उचलून घ्यायचा. म्हणजे जेव्हा जेव्हा आपण भगवान यांच्या अल्टर समोर जातो तेव्हा त्यांना पहिला दंडवत घालायचा आणि मग पुढची कृती सुरू करायची. म्हणजे आपण त्यांना अभिवादन करायचं, त्यांचा सन्मान करायचा आणि मगच पुढची कृती करायची. मग त्यांचं उच्छिष्ट जे आहे म्हणजे असा तो भोग आहे तर तो आपण मग ती प्लेट उचलायची आणि मग आपल्या जे म्हणजे आपली जे रोजच्या वापरातलं जे काही थाळी असेल किंवा ज्या वस्तू असतील, वाट्या असतील त्याच्यामध्ये तो भोग आहे तो काढून घ्यायचा आणि मग आपले पदार्थ म्हणजे इतर पदार्थ आहेत त्याच्यामध्ये तो मिसळायचा. अशा पद्धतीनं भोग दाखवण्याची कृती आपण पूर्ण करून घ्यायची. त्याचे जे मंत्र आहेत तर ते मी पाठवून देईन. तर ते कशा क्रमाने म्हणायचे आणि ते सगळे भोग दाखवण्याची कृती आहे तर ती मी ग्रुपवर आपल्या पाठवून देईन. मग आता हे आपलं
जे आहे प्रसाद जे आहे तर त्याच्या संदर्भात प्रसाद बनवण्यासंदर्भातली किंवा भोग बनवण्यासंदर्भातली कृती आपण अभ्यासली. स्वच्छता किचनची पासून सगळ्या आपण कृती अभ्यासल्या. वैयक्तिक स्वच्छता हे सगळे मुद्दे आपण अभ्यासले किंवा भांड्यांची स्वच्छता किंवा पवित्र वस्तू भगवान यांच्या ज्या आहेत तर त्या हाताळायची कशा ह्या सगळ्या स्वच्छतेच्या ज्या बाबी आहेत गोष्टी आहेत विधिविधान शास्त्रामध्ये ती सगळी आपण सखोल अभ्यासली. आता आपण पुढच्या मॉड्यूलमध्ये जाऊया की प्रसाद वितरण. आता आपण हा पीपीटी जो आहे तर तो अभ्यासूया. मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. माझा आवाज ऐकू येतोय ना सर्वांना? हरे कृष्ण. हा, मग त्याची हा तिसरा सेशन आहे. आपण चौथ्या सेशनची पीपीटी घेऊया. हा तिसऱ्या सेशनची घेतली तुम्ही. सेशन 4 आहे ना ती पीपीटी घेऊया. हा हा बरोबर आहे ना त्याचं. हा. त्याच्या आधी पहिल्या स्लाइड पासून येऊया आपण. पुढे गेला. हा हा बरोबर. हरी बोल. तर आता आपण प्रसाद वितरण किंवा प्रसाद जे आहे तर त्याच्या संदर्भात सगळ्या गोष्टी एकदम सखोल अभ्यासणार आहोत. ह्या 20 स्लाइड्स आहेत त्या माध्यमातून आपण प्रसाद सेवन आणि त्याचं वितरण याविषयीची सगळी सूत्र अभ्यासणार आहोत. आता वैष्णव संस्कृतीमध्ये प्रसाद सेवन किंवा प्रसाद वितरण या दोन्ही अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत. आपण भोग बनवतो, अर्पण करतो, मग त्यावेळी नव्हे तर ज्यावेळी आपण तो प्रेमाने वितरण करतो आणि आदराने तो ग्रहण करतो त्यावेळी कृष्ण आणि गुरु आनंदी होतात. हे प्रसाद सेवेचं महत्व आपण समजून घेऊया. आता सर्वात प्रथम आपण काय करायचं तर हे आपण समजून घेणार आहोत. आता आपण पहिल्या स्लाइडवर जाऊया. हा माताजी पहिली स्लाइड घेऊया आपण. हा, प्रसाद सेवा कोरिते होय सकल प्रपंच जाय. म्हणजे काय की प्रसाद सेवा जो कोण करत असतो तर तो म्हणजे जो आहे तो ते सकल म्हणजे सकल प्रपंच जाय असं म्हटले. म्हणजे काय की जो कोणी प्रसाद सेवा करतो म्हणजे ती प्रत्यक्ष भगवत सेवाच आहे. मग त्याचं सकल प्रपंच जाय म्हणजे काय की संपूर्ण प्रपंच म्हणजे जो भवसागर आहे त्याच्या जे क्लेश आहेत त्याचे जे दुःख आहेत ते सगळं त्याचे निघून जातात. ही प्रसाद सेवा किंवा प्रसाद वितरण सेवा म्हणजे प्रसाद बनवण्याची सेवा, प्रसाद वितरण करण्याची सेवा किंवा प्रसाद आपण सेवन जरी केला तरी काय होतं आपली असे जे म्हणजे व्यथा आहेत, दुःख आहेत किंवा असे जे त्रिविध ताप आहेत हे सगळे नष्ट होतात. मग हे प्रसाद सेवेचं महत्व आहे. चैतन्य महाप्रभूंनी त्याबद्दल काय सांगितलंय की प्रसाद सेवा करी होय सकल प्रपंच जाय. म्हणजे अशी जी प्रत्येकाचे म्हणजे जे काही या भवसागरातले दुःख आहेत किंवा सांसारिक क्लेश आहेत हे सगळे प्रसाद सेवेमुळे काय होतात तर निघून जातात. मग आता हे सगळं आपण अभ्यासलं. म्हणजे आतापर्यंत आपण जे प्रसाद सेवेविषयी म्हणजे जे आहे तर श्रील प्रभुपाद आता काय म्हणतात हे अभ्यासणार आहोत. म्हणजे चैतन्य महाप्रभूंनी काय सांगितलंय हे आपण अगदी थोडक्यात अभ्यासलं या स्लाइडच्या माध्यमातून. पण प्रसादाचं महत्व काय आहे तर कृष्ण कृपामूर्ती हिज डिवाइन ग्रेस ऐसे भक्तिवेदांत श्रील प्रभुपाद यांनी म्हणजे जे आपले प्रमुख शिक्षागुरु आहेत यांनी काय मांडले तर ते आपण आता अभ्यासणार आहोत. आता ही जी लीला आहे तर त्याच्याविषयी थोडस अजून सखोल जाऊया आपण. तर प्रसाद सेवा करीत होय सकल इथे थोडस जे आहे तर इथे थोडस मिस्टेक आहे ह्या श्लोकामध्ये. सकल
तापेना जाय असा तो श्लोक आहे. म्हणजे तिथे प्रपंच असे येतं, तर ते पापेना जाय असा त्याचा उच्चार आहे. म्हणजे प्रपंचातली जी दुःख आहेत तर ती आपण म्हणजे जी किंवा आपली जी पापकर्म आहेत तर ती सगळी नष्ट होतात. तर आता ही लीला कुठे घडली तर पाणीहाटी येथे घडली. तर त्याला काय म्हटलं जातं, दंडामहोत्सव म्हटलं जातं किंवा चैतन्य चरितामृतमध्ये त्याचा उल्लेख काय आहे, चिडा दही चिडा म्हणजे महोत्सव. म्हणजे काय की रघुनाथ दास जे होते तर ते जे होते चैतन्य महाप्रभूंना भेटायला जायचे. प्रयत्न करायचे. मग सतत ते काय करायचे की ते जेव्हा रघुनाथ दास चैतन्य महाप्रभू आले तसं त्यांना कळलं, म्हणजे तर तेव्हा ते भेटायला गेले. तर मग कसं झालं की त्यांची भेट नाही झाली. त्यांचे जे वडील होते ते अत्यंत श्रीमंत व्यक्ती होते, म्हणजे तिथले मोठे जहागीरदार असे होते. म्हणजे तर मग ते काय करायचे, त्यांनी त्यांच्यासाठी जे होते ते बॉडीगार्ड ठेवले होते, म्हणजे त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी, आणि ते त्यांना घेऊन यायचे. मग प्रत्येक वेळी त्यांची काही भेट व्हायची नाही. अशा पद्धतीने त्यांना रघुनाथदासांची वडील आहेत तर त्यांनी त्यांना सुंदर पत्नीशी विवाह करून दिला. सुंदर मुलगी बघून अशी सुंदर पत्नी त्यांना मिळाली. म्हणजे तिच्यात तरी त्यांचं मन गुंतेल, पण ते भक्ती मार्गावरतीच होते आणि त्यांना जी ओढ होती ती चैतन्य महाप्रभूंची होती. मग प्रत्येक वेळी ते चैतन्य महाप्रभूंना भेटायचा प्रयत्न करायचे. मग आता त्यांना कळलं होतं की नित्यानंद प्रभू जे आहेत ते तिथे आलेले आहेत जवळच्या ठिकाणी. मग त्यांनी भेटायला जायचं ठरवलं. मग काय झालं की ते जेव्हा म्हणजे भेटायला गेले तेव्हा ह्या सगळ्या पाळत ठेवणाऱ्या म्हणजे जे लोक होते त्यांच्यावर जे लोक नेमलेले होते त्यांचं नजर चुकवून ते असे जंगलातून प्रवास करून वगैरे तिथे पोहोचले. मग ते जेव्हा पोहोचले तिथे तर ते असे लांब असे दूर असे उभे होते, आपल्यासारखा म्हणजे पतित जीव असं त्यांना वाटत होतं, आणि मग कुठे समोर जायचं अशी त्यांची भूमिका होती. मग त्यावेळेला जे नित्यानंद प्रभू आहेत, नित्यानंद प्रभू म्हणजे साक्षात बलरामजी आहेत. मग नित्यानंद जे प्रभू आहेत तर त्यांना काय म्हटली, हाक मारली की चोरासारखे असे लपून का बसले आहेत, समोर बोलवलं त्यांना. आणि चोर का म्हणाले तर आधी ते काय करायचे, म्हणजे नेहमी भगवान जे आहेत तर आपल्याला भगवान यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी नेहमी भगवान यांचे सर्वश्रेष्ठ वैष्णव भक्त म्हणजे जे गुरु असतात, प्रमाणित आध्यात्मिक गुरु, त्यांच्या माध्यमातूनच केलं पाहिजे. पण ते सतत चैतन्य महाप्रभूंना भेटायला जायचा प्रयत्न करायचे, जे रघुनाथदास होते ते. आणि मग ते गुरूंना एक प्रकारे डावलल्यासारखं, म्हणून त्यांनी काय उपमा दिली, चोरासारखं कसं लपून बसला आहे, समोर ये. मग ते समोर आले. मग ते त्यांनी दंडवत घातला रघुनाथदासांनी नित्यानंद प्रभूंना, आणि मग त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला. त्यांच्या म्हणजे त्यांना जे आहेत तर त्यांना आशीर्वाद दिला, आणि मग त्यांना सांगितलं की आता तू काय कर, इथे सगळे जेवढे भक्त जमलेत मला भेटायला आलेत, ह्या सगळ्यांसाठी तू मोठा श्रीमंत जहागीरदार आहेस ना, मग तू काय कर, म्हणजे अशा व्यक्तीचा मुलगा आहेस तर तू काय कर, ह्या सगळ्यांसाठी प्रसाद बनव आणि तो वितरित करायचा आहे. मग लगेच त्यांनी काय केलं, धन मागवलं आपल्या सगळ्या त्यांना शोधत जे आले होते तोपर्यंत त्यांना त्यांच्यावर पाळत ठेवणारे सेवक, त्यांच्याकडून धन मागवून घेतलं, आणि त्यांनी काय केलं, त्या गावामध्ये जेवढं दही दूध होतं सगळं मागवलं. आणखी पोहे, चिडा म्हणजे पोहे, ते मागवले. आणि मग त्याच्यामध्ये म्हणजे वेगळी केळी आणि फळं असं घालून तो थोडस गुळ घातला. दही दूध ताक असं सगळं घातलं. आणि मग तो प्रसाद बनवला, आणि त्याला म्हणायचं दही चिडा महोत्सव. म्हणजे तिथे त्या ठिकाणी त्यांनी त्याची पात्र तयार केली. मग पूर्वी मातीच्या मटक्यामध्ये तो प्रसाद ठेवला जायचा. मग असे भरपूर हंडे ठेवले होते. मग त्यावेळेला नित्यानंद प्रभू जे आहेत तर त्यांनी पहिल्यांदा तो प्रसाद चाखला. मग तेव्हा गुप्त रूपात चैतन्य महाप्रभू तिथे प्रकटले. काही भक्तांनाच त्यांचं दर्शन झालं, त्यापैकी एक रघुनाथ दास, म्हणजे असे जे होते उच्च कोटीचे भक्त त्यांनाच दर्शन झालं. आणि मग त्यांनी एकमेकांना तो प्रसाद भरवला. कारण गौरनीताई म्हणजे काही वेगळे नाहीत ते एकमेकांपासून, म्हणजे भगवान यांचंच दुसरं जे आहे तर दुसरं जो विस्तार आहे ते म्हणजे बलरामजी आहेत. मग त्यांनी एकमेकांना प्रसाद खाऊ घातला, आणि मग त्यानंतर चैतन्य महाप्रभू जे आहेत तर ते प्रकट झाले, म्हणजे अंतर्धान पावले. मग अशा पद्धतीने तो महोत्सव घडला, आणि तिथे इतके लोक होते प्रसाद ग्रहण करायला की जे नदीच्या काठी तो महोत्सव घडला, तर तिथे त्या नदीच्या पात्रामध्ये त्यानंतर नावेमध्ये बसून पण लोकांनी तो प्रसाद ग्रहण केला, आणि अशा सगळ्या लोकांना त्यांनी प्रसाद पुरवला. अशा पद्धतीने ती लीला घडली भगवान यांची. मग त्यामुळं त्या लीलेच्यातून आपण काय समजून घ्यायचं की प्रसाद सेवा करीत म्हणजे करीते होय सकल पापेन जाय, म्हणजे पाणीहट्टीमध्ये हे घडली, आणि म्हणून त्याला पाणीहट्टी महोत्सव म्हटलं जातं, दंडा महोत्सव म्हटलं जातं. आणि
त्याचबरोबर त्याला दही चिडा महोत्सव असं म्हटलं जातं आणि आजही तो संपन्न होतो तिथे. तर असा जो महोत्सव आहे, तर त्या महोत्सवाच्या लीलेतून आपण काय शिकायचं? तर आपल्या ह्या भौतिक संसारातले म्हणजे आपल्या ह्या प्रपंचातले सगळे सर्व सकल पापे नद्या प्रपंचातले सगळी जी पाप आहेत ते ती नष्ट होऊन जातात. अशा दिव्य स्तरावरचा तो प्रसाद असतो. हे प्रसाद ग्रहण करण्याचं महत्व आहे आणि त्याचबरोबर प्रसाद वितरित करण्याचं पण हे महत्व आहे. जितक्या वैष्णव भक्तांना आपण अर्पण करतो म्हणजे वितरित करतो, तितक्या सगळ्यांचं काय होतं आपल्याला ब्लेसिंग्स मिळतात किंवा आशीर्वाद मिळतात. त्याचबरोबर प्रसाद वितरण म्हणजे एक प्रकारचं काय आहे म्हणजे ती सेवाच आहे भगवत चरणांशी आपण दिलेली का तर जसं आपण विग्रह सेवा करतो तितकंच प्रसाद वितरणाच्या सेवेला महत्व आहे म्हणजे ती सेवा आणि विग्रह सेवा ही एकाच स्तरावर मानली जाते. प्रत्यक्ष भगवान यांची आपण सेवा करतो विग्रह सेवा म्हणजे आणि ती सेवा आणि भगवानांच्या प्रसाद वितरणाची सेवा ही सुद्धा म्हणजे तितकीच महत्वाची मानली जाते. म्हणजे त्याचं तितकंच महत्व आहे जितकं विग्रह सेवेचं आणि म्हणून अशी जर प्रसाद वितरणाची सेवा एखाद्या भक्ताला मिळाली, तर त्याच्यासाठी म्हणजे भगवानांची ती कृपाच असते. अशी सहजासहजी भगवान अशी आपली वैयक्तिक सेवा कोणाला देत नाहीत. असा जर जेव्हा भक्तावर कृपा होते, तेव्हाच त्याला प्रसाद वितरण करायची, भोग बनवायची किंवा प्रसाद वितरण सेवेमध्ये मदत करायची किंवा प्रसाद ग्रहण करायला सुद्धा कधी मिळतो. भगवान यांची आपल्याला कृपा असावी लागते. तेव्हा आपण रोज भगवत प्रसाद ग्रहण करू शकतो. नाहीतर आपण पाहतो रोज जे हजारो लाखो जीव आहेत या कलियुगामध्ये म्हणजे कितीतरी मोठी लोकसंख्या आहे आणि इथे सगळे लोक वेगवेगळ्या प्रकारचं जे अन्न आहेत तर ते भक्षण करत आहेत पण आपल्यासारखे अगदी हाताच्या बोटावर मोजणारेच जे भक्त आहेत म्हणजे हे इतकं मोठं ब्रह्मांड आहे आणि ह्या ब्रह्मांडाच्या 5%च भगवत भक्त आहेत आणि त्या 5% मधले आपण म्हणू की काही हाताच्या बोटावर मोजता येण्यासारखे काही टक्के लोक आहेत ते रोज भगवत प्रसाद खातात म्हणजे आपल्यासारखे पुण्यवान ते आपणच असो हो की नाही आणि भगवान यांची कृपा ह्याच्यापेक्षा आणखी काय वेगळी असेल की आपल्याला भगवान यांचं उच्छिष्ट ज्याच्यात त्यांची लाळ सामावलेली असते ते खायला मिळतं किंवा ते ग्रहण करायला मिळतं मग हे भगवत प्रसादाचं महत्व आपण या लीलेच्या माध्यमातून समजून घेतलं आता आपण पुढच्या स्लाइडवर जाऊया हा हा तर इथे भक्तिविनोद ठाकूर जे आहे तर ते काय म्हणतात पहा आपण समजून घेऊया आता चित्र हेच असलं तरी भक्तिविनोद ठाकूरांचे जे विचार आहेत ते आपण समजून घेणार आहोत ह्या स्लाइडच्या माध्यमातून तर भक्तिविनोद ठाकूर यांना सातवे गोस्वामी म्हटलं जातं पहा इतकं प्रचंड भक्तिमय प्रेममय सेवा आणि भगवान म्हणजे यांच्या सेवेमध्ये ते अशा पद्धतीने म्हणजे स्वतःला त्यांनी आपलं जीवन सर्वस्व जे आहे तर ते अशा पद्धतीने भगवानांच्या चरणी अर्पिलेलं होतं मग आता प्रसाद जो आहे तर तो भगवत चरणी म्हणजे असा जो नैवेद्य किंवा भगवत चरणी आपण जेव्हा असं अन्न अर्पण करतो तेव्हा तो प्रसाद बनतो भगवान ते ग्रहण करतात त्यांचं उच्छिष्ट असतं ते मग असा जो प्रसाद आहे तो काय करतो आपल्या मेंदूतील पेशी आहेत ते सक्षम करतो किंवा हृदयातलं कल्मश दूर करतो आणि तो कसा असतो आपल्या अशुद्धी दूर करत असतो हृदयातल्या रुचकर निर्जंतुक बनतो आणि म्हणून आपण असा जो आहार आहे म्हणजे असा सात्विक आहार आपण घेतला पाहिजे तमोगुणी रजोगुणी आहार घेऊ नये मग आता इथे आपण समजून घेऊया की भक्तिविनोद ठाकूर काय म्हणतात की भगवान जे आहेत तर त्यांचा प्रसाद म्हणजे ग्रहण करण्यासाठी मी इतर जगातले सगळ्या ज्या भ्रामक गोष्टी आहेत म्हणजे भ्रामक सुखाच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या त्यागेन म्हणजे त्या सगळ्यावर मी विजय मिळवेन म्हणजेच काय त्या त्यागेन म्हणजे भगवत प्रसादाचं महत्व पहा कसं मांडलंय भक्तिविनोद ठाकूर यांनी ते काय म्हणतात की आय कॉन्कर ऑल वर्ल्ड इल्युजन्स म्हणजे काय की या भौतिक जगतामध्ये या सगळ्या भ्रामक गोष्टी आहेत ही सगळी सुख भ्रामक आहेत म्हणजे मायेमध्ये आपण भ्रमामध्ये राहतो आणि इंद्रिय तृप्ती करतो आणि मग एकापेक्षा एक सुख आहेत पण ह्या सगळ्यांना त्यागून म्हणजे ह्या सगळ्यांची आसक्ती त्यागून म्हणजेच काय यांच्यावर विजय मिळवून अशी जी जगातली भौतिक जगतातली सुख आहेत भ्रामक सुखाच्या कल्पना आहेत त्या फक्त तर ह्या सगळ्या बाजूला ठेवून मी काय करेन
फक्त आणि फक्त भगवान यांचा जो प्रसाद आहे त्याचा सन्मान करून तो ग्रहण करेल. म्हणजे या सगळ्या गोष्टींपेक्षा भगवत प्रसाद हा कसा महत्वाचा आहे पहा. आणि त्याचं महत्व कसं आहे तर तो दैवी स्तरावर आहे. आणि तो काय करतो, आपल्याला मेंदूतील पेशी आपल्या ज्या आहेत तर ते सक्षम करतो. आपल्या हृदयातलं कल्मश आणि जी मलिनता आहे ती नष्ट करणारा असा प्रसाद आहे. म्हणजे इतकं सुंदर वर्णन भक्तिविनोद ठाकूरांनी लिहिलंय पहा. म्हणजे ह्याच्यातून आपण समजून घेऊ की भगवत प्रसाद जो आहे तो भगवान यांचं उच्चिष्ट हे भगवान यांच्या इतकंच महत्वाचं आहे. आणि त्याचा आपण सन्मान किती करणं आवश्यक आहे पहा. म्हणजे आपण त्याची हेळसांड करता कामा नये. म्हणजे भगवत प्रसादाचं महत्व आपल्याला या भक्तिविनोद ठाकूरांच्या विधानातून लक्षात येईल. आता आपण पुढे जाऊया पुढच्या स्लाइडवर. हा मग त्याची पुढची स्लाइड. हा, आता इथे आपण महत्व समजून घेणार आहोत. श्रील प्रभुपाद काय म्हणतात प्रसादाविषयी, तर ते आता म्हणजे ह्या आता स्लाइड पासून समजून घेणार आहोत. आतापर्यंत पण श्रील प्रभुपादांनी जे काही इतर म्हणजे विचारवंत म्हणजे भक्तिविनोद ठाकूर म्हणजे इतर जे वैष्णव आहेत किंवा चैतन्य महाप्रभू म्हणजे प्रत्यक्ष भगवान आहेत, तर त्यांचे विचार इथे आपल्याला सांगितले होते. पण आता श्रील प्रभुपाद काय सांगतात पहा, ते आपण अभ्यासणार आहोत. तर भागवतामधला 7व्या स्कंदामध्ये 4थ्या अध्यायातला हा 17व्या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये याचं विश्लेषण आहे की म्हणजे धान्य, तूप किंवा इत्यादी गोष्टी अग्निकुंडामध्ये अर्पण करण्याऐवजी म्हणजे पूर्वी काय करायचे की अग्नियज्ञ केला जायचा. म्हणजे काय की आपण वेगवेगळ्या युगानुसार त्याचे युगधर्म अभ्यासलेत हो की नाही. तर सत्ययुगामध्ये काय होतं की 1,00,000 पेक्षा जास्त आयु होती म्हणजे भरपूर आयु होती. म्हणून त्यामुळे ते काय करत ध्यान धारणा करत म्हणजे तिथला ध्यान योग म्हणजे ध्यान धारणा किंवा ध्यान मार्ग होता त्यांचा युगधर्म. मग त्रेता युग जे आहे तर त्यावेळेला काय होतं तर तिथे मोठमोठे अग्नियज्ञ करायचे म्हणजे त्रेतायुगाचा तो धर्म होता. आणि त्याचबरोबर मग तिथे त्या त्रेतायुगामध्ये म्हणजे अग्नियज्ञ करताना काय करायचे की तिथे धान्य म्हणजे कडधान्य किंवा अं, कडधान्यापेक्षा आपण म्हणू की तांदूळ जे असतात तर त्याच्या लाह्या बनवल्या जातात. साळीच्या लाह्या आपण म्हणतो पहा, यज्ञामध्ये ते वापरतात. किंवा एखादं धान्य सुद्धा वापरलं जातं पहा यज्ञामध्ये आहुती देण्यासाठी. धणे वगैरे या गोष्टींचा उपयोग केला जातो. प्रत्येक म्हणजे जे यज्ञाचं म्हणजे प्रकार असतो त्यानुसार ती आहुती असते. तर थोडक्यात आपण हा भाग समजून घेऊया की त्या अग्नियज्ञामध्ये तूप आणि जे काही धान्य आहे ते अर्पण केलं जातं, त्याची आहुती दिली जाते. मग ह्याही पेक्षा त्या धान्याचा वापर करून जर प्रसाद बनवून तो सर्वांना वितरित केला आणि वितरण करताना मग तो ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण वर्णाचा व्यक्ती म्हणजे जो ब्रह्माला जाणतो म्हणजे ब्रह्मस्तरावरच म्हणजे जो असतो स्वतः आणि जो ब्रह्माला जाणतो म्हणजे काय की म्हणजे भगवान यांना सुद्धा वेदामध्ये ब्रह्म या नावानं संबोधलेलं आहे. तर अशा पद्धतीनं भगवान यांना जो जाणतो ज्यानं भगवान यांच्याविषयीचं सगळं ज्ञान आत्मसात केलंय असा तो ब्राह्मण. तर असा जो ब्राह्मण वर्णाचा व्यक्ती आहे त्याला म्हणजे असे जे उच्च कोटीचे वैष्णव की जे ब्राह्मण असतातच म्हणजे असे सर्वश्रेष्ठ भगवत भक्त की जे ब्राह्मण तर असतातच पण वैष्णव म्हणजे त्याच्या पलीकडं म्हणजे वर्णाश्रम व्यवस्थेच्या पलीकडे वैष्णवाचं स्थान आहे. मग असे जे आहेत तर अशा ब्राह्मणांना वैष्णवांना म्हणजे जे आहेत आणि मग त्यानंतर इतरांना अर्पण जे केले तर म्हणजे इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा कृष्णांना जास्त आनंद होतो असं श्रील प्रभुपाद आपल्या भागवतातल्या या 7व्या स्कंदातल्या 14व्या अध्यायाच्या 17व्या श्लोकामध्ये आपल्याला म्हणजे त्याच्या तात्पर्यामध्ये सांगतात. आता हे असं का आहे हे थोडंसं आपण समजून घेणार आहोत. म्हणजे काय की म्हणजे याचं महत्व इतकं का आहे असं आपल्या मनात सगळ्यांना प्रश्न आला असेल ना की इतकं या प्रसादाचं महत्व का असेल. तर ते आपण आता समजून घेणार आहोत. मग त्यासाठी आपण थोडंसं त्या तात्पर्यातून भागवतातल्या भगवान जे आहेत म्हणजे त्यांच्याविषयीच्या कथा आणि लीला जिथे आपण अभ्यासतो असं श्रीमद भागवतम तर त्याच्या 7व्या स्कंदातलं जे तात्पर्य श्रील प्रभुपादांनी म्हणजे 7व्या स्कंदातलं 4थ्या अध्यायातलं 17व्या श्लोकाचं तात्पर्य आहे तर त्याच्यातून थोडासा अभ्यास आपण करायचा प्रयत्न करू. तर तिथे काय सांगितलंय की जे पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आहेत हे सर्व यज्ञार्पित आहुतीचे भोगता आहेत. म्हणजे काय की भगवान जे आहेत तर
म्हणजे ते आहुती भक्षण करत असतात. म्हणजे काय की भगवद्गीतेच्या म्हणजे 3रा अध्यायाच्या 9व्या श्लोकामध्ये आपण पाहिले पहा की यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयम कर्मबंधना. मनुष्याने सगळी सकाम कर्म यज्ञ प्रित्यर्थ केली पाहिजे. म्हणजे यज्ञ म्हणून प्रत्येक कर्म केलं पाहिजे. भगवान श्रीकृष्णाने किंवा विष्णूंच्या संतुष्टीसाठी यज्ञ केला पाहिजे. आणि त्याचबरोबर भगवद्गीतेत आपण 5.29 मध्ये काय अभ्यासलंय की भोक्तारम यज्ञ तपसा सर्व लोक महेश्वरम. म्हणजे सगळ्या गोष्टी म्हणजे जे भोक्ता आहेत सगळ्यांचे ते भगवान श्रीकृष्ण हेच परमेश्वर आहेत आणि तेच सगळ्या गोष्टींचे भोक्ता आहेत. म्हणजे त्यामुळे यज्ञाचरण करण्यामुळं भगवान श्रीकृष्ण संतुष्ट होत असले तरी तूप किंवा धान्य जी आहेत ती यज्ञाग्नीमध्ये अर्पण करण्यापेक्षा तूप आणि धान्यापासून स्वादिष्ट जर आपण अन्नपदार्थ शिजवले आणि ते प्रसाद रूपानं प्रथम ब्राह्मणांना आणि नंतर इतरांना खाऊ घातले तर श्रीकृष्ण अधिक संतुष्ट होतात. म्हणजे भगवान यांना संतुष्ट करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. ह्याच्यापेक्षा सोपा मार्ग असू शकतो का? म्हणजे भक्ती मार्ग किती सोपा आहे पहा. आपल्यासाठी किती सोपा आहे पहा. भगवान यांना प्रसाद तयार करायचा आणि तो त्यांना अर्पण करायचा. म्हणजे आताच्या काळामध्ये काय आहे की आता यज्ञ आपण करायचं ठरवलं तो त्रेतायुगातला म्हणजे तो धर्म होता, युगधर्म होता, अग्नियज्ञ हा. जसं द्वापार युगामध्ये मोठमोठ्या भव्य मंदिर पूजा होत्या किंवा कलियुगामध्ये काय नाम संकीर्तन यज्ञ. तर तसं त्यावेळेला अग्नियज्ञ असत द्वापार युगामध्ये. पण आताच्या काळामध्ये धान्याची पण कमतरता आहे आणि तुपाची पण. म्हणजे असं इतकं सकस धान्य पण मिळणं शक्य नाही आणि इतकं मोठ्या विपुल प्रमाणात तूप म्हणजे मिळणं आपल्याला शक्य नाही. हे प्रत्येकाची आर्थिक स्थिती आणि सगळंच आपल्याला विचार करावा लागेल. मग भारतामध्ये तर तूप आढळणं म्हणजे आता अशक्यच आहे जवळजवळ. मग आता म्हणजे जे यज्ञ करायचे असतात त्याला विपुल प्रमाणात तूप लागतं. असा विपुल साठा भारतामध्ये मिळणं अशक्य आहे असा त्याचा अर्थ अभिप्रेत आहे. मग अन्नपदार्थासाठी तुपाची आवश्यकता म्हणजे ज्या असते त्यासाठी आता भारतात लोक काय करतात तर तिथे वनस्पती तूप म्हणजे डालडा वापरतात बाकी तेलाचा उपयोग करतात. मग आता तेलाची यज्ञामध्ये आहुती म्हणून उपयोग करणं निषिद्ध मानलंय किंवा असं वनस्पती तूप वापरणं सुद्धा निषिद्ध आहे. मग आता आपण कसं यज्ञ करणार अग्नियज्ञ आपल्याला शक्यच नाही. मग कलियुगामध्ये अन्नधान्यांची तुपाची उपलब्धता काय हळूहळू कमी होते आणि ह्यासाठी आपण काय केलं पाहिजे. मग शास्त्रामध्ये काय सांगितलंय की यज्ञ संकीर्तन प्रायर यजंत्यही सुमेधसा. म्हणजे काय की कलियुगामध्ये जे आपल्यासारखे बुद्धिमान लोक आहेत त्यांनी संकीर्तन आंदोलन संकीर्तन यज्ञाच्या म्हणजे संकीर्तन यज्ञ आपण केला पाहिजे. म्हणजेच काय की आपण नामसंकीर्तन केलं पाहिजे तोच आपला यज्ञ आहे कलियुगासाठी. आणि म्हणून आपण संकीर्तन यज्ञामध्ये आपण काय करतो आपलं ज्ञान आपण जे आत्मसात केले भगवान यांच्या विषयीचं आणि आपली जी संपत्ती आपल्याला जी भगवान यांच्या कृपेमुळे संपत्ती मिळाली मग त्याचा काही भाग म्हणजे आपल्याला जे यथाशक्ती शक्य आहे ते संकीर्तन रूपी अग्नीमध्ये अर्पण करायचं. म्हणजे काय की आपण अशा पद्धतीनं भगवान यांना अर्पण भोग करून ते आपण अन्न ग्रहण करायचं. मग हाच मोठा यज्ञ आहे पहा. आणि तो कशा पद्धतीने अग्नियज्ञ ठरतो तर संकीर्तन रूपी अग्नीमध्ये म्हणजे नाम काय आहे तर आपल्या अनेक जन्मांची जी पाप आहेत तर ते काय करतं एक प्रकारे नामाग्नीमध्ये ती भस्मसात होतात. म्हणजे एक प्रकारे आपण आपले ज्ञान आणि संपत्तीच्या रूपाची आहुती त्या संकीर्तन रूपी अग्नीमध्ये अर्पण करत असतो पहा. आणि म्हणून आपल्या इस्कॉन सारख्या संघटनेमध्ये आपल्या भगवंतांना आपण स्वादिष्ट रुचकर अन्नपदार्थांचा नैवेद्य अर्पण करतो आणि त्याचा प्रसाद म्हणून तो जो नैवेद्य आहे तर तो ब्राह्मण तसेच वैष्णव आणि जनसामान्यांना आपण वितरण करतो. मग भगवान श्रीकृष्णांचा प्रसाद ब्राह्मणांना आणि वैष्णवांना दिला जातो आणि मग अशा ब्राह्मण आणि वैष्णवांचं उच्छिष्ट जनसामान्यांना दिलं जातं म्हणजे त्यांनी ग्रहण केल्यानंतर. थोडक्यात मग आता ब्राह्मण आणि वैष्णव म्हणजे कोण सर्वश्रेष्ठ असे गुरु असतात ते स्वतः वैष्णव पण आहेत आणि उच्च कोटीचे ब्राह्मण पण आहेत. म्हणजे मग असे जे आहेत त्यांना अर्पण करून मग आपण तो सामान्य भक्तांना देतो किंवा जनसामान्यांना देतो. मग अशा पद्धतीने हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन आणि प्रसाद वितरण ह्या दोन्ही विधी ज्या आहेत त्या रूपाने एक प्रकारे यज्ञच होतं. म्हणजे भगवान जे आहेत तर विष्णूंच्या संतुष्टीसाठी केला जाणारा हा सर्वात परिपूर्ण आणि अत्यंत अधिकृत असा कलियुगामधला यज्ञ आहे पहा. म्हणजे हे आपण ह्या माध्यमातून आज समजून घेतलं. म्हणजे आपला यज्ञ म्हणजे फक्त नामसंकीर्तन नाहीये तर नामसंकीर्तन करून भगवानांचा प्रसाद वितरण जेव्हा आपण करतो तेव्हा तो अधिकृत आणि परिपूर्ण विष्णूंच्या संतुष्टीसाठी केला गेलेला यज्ञ ठरतो. मग हा भाग आपण ह्या
आजच्या श्रील प्रभुपाद यांचं जे तात्पर्य आहे 7व्या स्कंदातलं त्यातून समजून घेतला. म्हणजे ह्याच्यातून आपण प्रसादाचं महत्व किती आहे पहा. म्हणजे आपला तो यज्ञ आहे का भक्तासाठीचा प्रसाद वितरण किंवा प्रसाद ग्रहण करणं, म्हणजे तेव्हाच तो सर्वश्रेष्ठ परिपूर्ण असा काय ठरतो, तर अधिकृत, थोडक्यात अधिकृत म्हणजे काय, शास्त्राच्या विधिविधानानुसार किंवा भगवान यांना संतुष्ट करणारा असा यज्ञ ठरतो. आता आपण पुढे जाऊया. हा, मग आता आपलं आपण थोडस इथे स्लाइड जी आहे तर तिथे लिस्ट केलेली आहे काही गोष्टींची, की प्रसाद सेवन आणि वितरण. तर ह्याच्यामध्ये कशा पद्धतीनं आपण काय जे आहे तर ती सूत्र पाळायची, तर ती थोडी सूत्र आपण समजून घेणार आहोत. तर सर्वात प्रथम आणि प्रमुख नियम असा आहे म्हणजे प्रसाद वितरण मध्ये किंवा प्रसाद सेवेमध्ये, की भक्तांनी केवळ प्रसाद म्हणजे अर्थात कृष्णांना भक्तिभावाने अर्पण केलेलं अन्नच ग्रहण केलं पाहिजे, म्हणजे प्रसादच ग्रहण करायचा भक्तांनी. आता तो प्रसाद कसा असला पाहिजे तर त्याविषयीचं सूत्र आपण समजून घेणार आहोत. तर त्यामध्ये 3 मुख्य घटक आहेत. तर भक्तांनी बनवलेला असला पाहिजे. भक्तां म्हणजे भक्तांनीच तो बनवलेला असला पाहिजे, इस्कॉन मध्ये जे आहेत त्यांनी. त्यानंतर भक्तांद्वारे भगवान यांना अर्पण केला गेलेला असला पाहिजे, म्हणजे भगवान यांना जो भोग अर्पण करणारा आहे तो सुद्धा भगवान यांचा भक्तच असला पाहिजे आणि भक्तांनीच वाढलेला असला पाहिजे, असाच प्रसाद आपण ग्रहण करू शकतो. तर अशा पद्धतीनं तो प्रसाद बनवला गेला पाहिजे, म्हणजे भक्तांनी बनवला तर पाहिजे, भक्तांनीच तो अर्पण करायचा आणि भक्तांनीच तो वाढला पाहिजे आणि असंच अन्न आपण ग्रहण करायचं पहा. तर सामाजिक जीवनाच्या मर्यादा आणि प्रचाराची गरज म्हणून म्हणजे आपण समजून घेऊन जितकं शक्य असेल तितकं आपण हे 3 नियम आहेत ते व्यवहाराच्या स्तरावर म्हणजे पाळण्याबाबत आपण प्रयत्न करायचे. म्हणजे जितकं आपल्याला शक्य आहे हे तिन्ही आपले जे क्रायटेरिया आहेत म्हणजे तिन्ही निकष आहेत हे पूर्ण होणारे असले पाहिजेत. असं जास्तीत जास्त आपण आता आपलं गृहस्थ जीवन आहे तिथे मर्यादा आहेत, पण तरी देखील आणि प्रचार प्रसारामध्ये आपण जात असतो तरी देखील हे 3 निकष पूर्ण होतील असे आपले प्रयत्न असले पाहिजेत. पहिले 3 निकष काय, तो भक्तांनीच बनवलेला असला पाहिजे. दुसरा म्हणजे काय, भक्तांद्वारेच तो भगवान यांना अर्पण केलेला असला पाहिजे आणि तिसरं म्हणजे काय, की भक्तांनीच तो वाढलेला असला पाहिजे, म्हणजे प्रसाद वितरण करत असताना तो भक्तांनीच तुम्हाला दिलेला असला पाहिजे. तर असे 3 निकष जेव्हा परिपूर्ण म्हणजे होतात तर त्यावेळेला तो प्रसाद आहे तो आपल्याला दिव्य स्तरावर त्याचं जो अनुभूती आहे तर ती येत असते. मग यातल्या 3 निकषामध्ये कुठेही थोडंसं कमी जास्त झालं तर आपल्याला तितका म्हणजे त्याचा म्हणजे स्तर आहे तो गाठता नाही येणार. म्हणून आपण जितकं आपल्याला शक्य आहे तितकं आपल्या जीवनामध्ये म्हणजे जीवनाच्या मर्यादा पण आहेत गृहस्थ जीवनाच्या, तर त्यांचं पालन करून आपण जितक्या म्हणजे काटेकोरपणे ह्या 3 निकषांचं पालन करता येईल तितक्या करायचा प्रयत्न करायचा. मग आता पुढे जाऊन काय की आपण अन्न ग्रहण करत असतो म्हणजे तर त्यावेळेला प्रचार सेवेमध्ये पण जातो आपण कधी-कधी म्हणजे रोज आपण हे प्रसादाच्या माध्यमातून अन्न ग्रहण करतच असतो. पण प्रचारासाठी आणि सेवेसाठी जातो. मग तेव्हा तिथे अतिशय आवश्यक असेल म्हणजे म्हणजे तरच म्हणजे अतिशय आवश्यक म्हणजे सेवेसाठी आवश्यक असेल तोपर्यंत म्हणजे म्हणजे अशी जर परिस्थिती निर्माण झाली म्हणजे तरी देखील म्हणजे काय की प्रचार प्रसारासाठी आपण सेवेमध्ये वेगवेगळ्या गावामध्ये जातो किंवा शहरामध्ये जातो, वेगवेगळ्या भागात जातो, मंदिरापासून दूर जातो थोडक्यात किंवा आपल्या घरापासून दूर असतो. मग अशा वेळेला अभक्तांनी बनवलेले म्हणजे अगदी आता पर्यायच नाही म्हणजे भूक शमन व्हायला पाहिजे म्हणजे आपली जर म्हणजे तब्येत किंवा आपलं जर प्रकृती स्वास्थ्य ठीक असेल तरच आपण प्रचार प्रसार करू शकू ना. म्हणजे अशी अतिशय आवश्यकता किंवा अतिशय निकड निर्माण झाल्याशिवाय आपण अभक्तांनी बनवलेलं अन्न मुळीच ग्रहण करू नये. म्हणजे शक्यतो ते टाळायचा प्रयत्न करावा. पण पर्याय नसेल कुठलाही, तर मग तिथे नियम आग्रह ठेवणे. नियम आग्रह म्हणजे काय? त्या परिस्थितीत मग आपण आपल्या श्रील प्रभुपादांनी काय सांगितलंय, तर 5 गोष्टी सांगितल्यात, की सर्वप्रथम म्हणजे त्या 5 गोष्टींमधला क्रम कसा आहे, सर्वात प्रथम आपलं उत्तम आरोग्य म्हणजे ते आपण राखलं पाहिजे. मग त्यानंतर जप, त्यानंतर सेवा, त्यानंतर शास्त्रांचं अध्ययन आणि त्यानंतर मग काय आहे, तर म्हणजे धामनिवास किंवा हे सगळं आलं. मग ह्या सगळ्या गोष्टी नंतर पण सगळ्यात प्रथम आपण काय करायला पाहिजे,
तर आपलं आरोग्य उत्तम राखलं पाहिजे. आणि ह्यासाठी काय करायला पाहिजे, म्हणजे तिथे जर आता काही पर्यायच नाही तर मग अभक्तांनी तयार केलेलं भोजन आपण ग्रहण करावं. अन्यथा शक्यतो म्हणजे अतिशय आवश्यकता निर्माण झाल्याशिवाय आपण मुळीच अभक्तांनी बनवलेला प्रसाद ग्रहण करू नये. मग आता त्याच भावनेने आपण काय करावं, की चॉकलेट आहे, आईस्क्रीम आहे, चिप्स असे पदार्थ असतात किंवा बिस्किट आहेत, शीतपेय आहेत, ब्रेड किंवा यासारखे बाजारी पदार्थ आहेत, म्हणजे ते बाजारातून आपण विकत आणतो ते सुद्धा वर्ज्य करावेत घरी शक्यतो. म्हणजे घरी आलेल्या अतिथींना देखील आपण घरगुती पदार्थच बनवून म्हणजे द्यावेत. म्हणजे आपण स्वतः बनवलेलाच प्रसाद घरी आलेल्या व्यक्तींना पण द्यावेत आणि आपण ग्रहण करावेत. मग त्यासाठी आपण लिंबू सरबत किंवा वेगवेगळे सरबत, वेगवेगळे मिल्कशेक, वेगवेगळे ज्यूस असे आपण बनवू शकतो. फळांचे म्हणजे रस किंवा फळांचे काप देऊ शकतो. म्हणजे असे नैसर्गिक पदार्थ आपण देऊ शकतो. लस्सी देऊ शकतो, हो की नाही? दूध आणि फळं मिक्स करून मिल्कशेक देऊ शकतो. म्हणजे शीतपेयामध्ये म्हणजे त्यांना खराब होण्यासाठी टाळण्यासाठी म्हणजे प्रिझर्वेटिव्ह किंवा ती रसायनं वेगवेगळी वापरलेली असतात. मग त्यामुळं ती शरीराला अत्यंत हानिकारक तर आहेतच, तर त्यांचा वापर टाळायचा. पण आपण भगवान यांना अर्पण करताना निसर्गातून ज्या वस्तू आलेल्या आहेत, म्हणजे निसर्गामध्ये फळफळावळ सगळे म्हणजे असं आपल्याला दूध म्हणा, म्हणजे हे सगळं म्हणजे कडधान्य हे सगळं भगवान यांनी भरपूर विपुल मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिले. मग ह्याचाच उपयोग आपण केला पाहिजे भगवान यांना अर्पण करण्यासाठी. म्हणजे भगवान यांनी आपल्याला उपलब्ध जे करून दिले तर ते आपण ग्रहण करून आपलं आरोग्य स्वास्थ्य व्यवस्थित ठेवण्यासाठी मग भगवान यांना ते आपण अर्पण करून आपण ते ग्रहण केलं तर निश्चितच काय होईल, आपल्याला तो दैवी प्रसाद ग्रहण करायला मिळेल. मग ही काळजी आपण घेतली पाहिजे. मग आता रात्री दही आणि वाटाणा यांचं सेवन टाळावं किंवा प्रवासात किंवा इतर पर्याय नसलेल्या स्थितीत निवडक बाजारी पदार्थ आपण घेऊ शकतो. म्हणजे आता अपरिहार्य आहे, आता काही पर्यायच नाहीये अशी स्थिती निर्माण झाली आणि त्यावेळेला आपल्याला प्रसाद ग्रहणासाठी काही वस्तू नाहीयेत आपल्याकडे. वस्तूचा साठा नाहीये किंवा त्याचं प्रयोजन नाहीये किंवा तिथे कुठे आपल्याला प्रसाद मिळेल असं काही प्रयोजन नाहीये किंवा अशी कुठे आपल्याला म्हणजे अशी सुविधा मिळू नाही शकणार आहे. मग अशा वेळेला आपण बाजारी पदार्थ घेऊ शकतो. मग त्यावेळेला सुद्धा बाजारी पदार्थांपेक्षा मग आपण कशाला महत्त्व द्यावं, तर आपली जेवणाची शिदोरी म्हणजे आपला डबा घेऊन जावा आपण मोठ्या प्रवासाला चाललो किंवा आपल्याला माहीत असतं नियोजित आपलं प्रवास असेल, नियोजित आपला प्रचार प्रसार सेवा जी असते ती नियोजित असते. मग तेव्हा आपण आपली शिदोरी सोबत घेऊन जावी जी शक्य आहे ती. सुकी शिदोरी म्हणा अशी नेता येईल आपल्याला किंवा आपल्याला मग फळं किंवा शेंगदाणे किंवा दूध असे सुके पदार्थ जे आहेत तर ते नेता येतील ना. म्हणजे आजकाल अशा पद्धतीने आपल्याला दुधाचं दही बनवून किंवा दुधाची लस्सी बनवून म्हणजे आपण थोडासाच प्रवास करून जायचे तर आपण घेऊन जाऊ शकतो किंवा आपल्याला फळं घेऊन जाता येतील किंवा शेंगदाणे म्हणा अशा पद्धती सुके पदार्थ असे किंवा मिठाई आपण जी घरात बनवली ते अशा पद्धतीने आपण घेऊन जाऊ शकतो. तर असे आपण पदार्थ घेणं चांगलं की जे आपण बनवले ते बाजारी पदार्थ घेण्यापेक्षा. मग प्रवासात आपण काही वेळा काय होतं प्रचारासाठी, सेवेसाठी म्हणजे आपण व्यावसायिक कारणानिमित्त सुद्धा लांब जातो. म्हणजे एखादा व्यवसाय किंवा नोकरी-धंदा करत असेल, तर त्याला आपल्या घरापासून दूर जायला लागतं. मग अशा वेळेला काय करायचं? तर लांबचा प्रवास करताना मग काय होतं, की आपल्याला उपाहारगृह म्हणजे हॉटेलमध्ये जायला भाग पडतं. मग तिथे अशा वेळी शुद्ध शाकाहारी उपाहारगृहाची आपण निवड करू शकतो. म्हणजे जैन फूड्स असतात, तिथे जाऊ शकतो किंवा प्युअर व्हेज म्हणजे शुद्ध शाकाहारी उपाहारगृह आहे किंवा हॉटेल आहे, अशा ठिकाणी जाऊ शकतो आपण. किंवा आजकाल गोविंदाची चेन आहे पहा आपली जी इस्कॉनची उपाहारगृह आहेत. तर त्या ठिकाणी आपण इस्कॉनचं मंदिर तिथे आहे का शोधून त्या उपाहारगृहामध्ये किंवा इस्कॉनच्या मंदिरामध्ये आपण जाऊ शकतो. म्हणजे अशा ठिकाणाची आपण निवड करावी, की जिथे कांदा, लसूण म्हणजे वर्ज्य असावेत किंवा कांदा, लसूण वर्ज्य पदार्थ आपण मागावेत. म्हणजे शक्यतो आपण मिक्स जे उपाहारगृह आहे म्हणजे मांसाहारी आणि शाकाहारी जेवण जिथे एकत्र शिजवलं जातं. म्हणजे एकत्र एकाच भांड्यात पण शिजवू शकतात ते. आपल्याला थोडंच माहीत असणार आहे. तर ह्यासाठी आपण अशा उपाहारगृहात जाण्याचं टाळावं. म्हणजे भक्तानं सात्विक आहारच अन्न ग्रहण करावं म्हणजे असंच अन्न ग्रहण करावं. राजसिक म्हणजे तेलकट किंवा अति मसालेदार किंवा महागडं खाणं टाळावं. म्हणजे घरी प्रसाद योग्य पद्धतीने बनवून भगवान यांना अर्पण केलेला असावा आणि कुटुंबातले सगळे सदस्यांनी हा प्रसाद आहे तो ग्रहण केल्यानंतर तो शिल्लक जो आहे तर तो राहिला तर तो पुढील जेवणात वापरण्यासाठी राखून ठेवावा किंवा बाहेरच्या गरजू लोकांना प्रसाद वितरण आपण करू शकतो किंवा आपणच तो पुन्हा खाऊ शकतो. मग आता प्रसाद जे वितरण आहे तर त्या संदर्भात आपण थोडंसं अभ्यासणार आहोत. पण त्याआधी अजून काही महत्त्वाचे मुद्दे आहेत तर ते आपण अभ्यासणार आहोत. थोडंसं अजून सखोल आपण जायचा भाग करणार आहोत. तर प्रसाद जो वितरण आहे तर त्यासाठी
तो प्रसाद जो वितरण आपण करत असतो, प्रसाद सेवा करत असतो किंवा प्रसाद आपण ग्रहण करत असतो, तर त्या प्रत्येक वेळी जे म्हणायचे श्लोक आहेत किंवा प्रार्थना आहेत, तर त्या कोणत्या आहेत? तर भगवत प्रसादाची स्तुती आहे. म्हणजे तर ती स्तुती काय आहे? तर ती प्रार्थना काय? ती प्रत्येक वेळी प्रसाद जेव्हा वितरण तिथं होत असतं भगवंतांचा, तिथं सर्वात प्रथम म्हटली जाते आणि प्रसाद ग्रहण करणाऱ्यांना पण ती म्हणायची आणि वितरण करणारे पण ते म्हणतात, कारण सगळ्यांना ते आता प्रसाद ग्रहण करायला म्हणजे ते सगळ्यांना प्रसाद वितरित करणार असतात. मग ती काय प्रार्थना आहे? तर महाप्रसादे गोविंद नाम ब्रह्मणी वैष्णवे स्वल्प पुण्यवताम राजन विश्वासो नैव जायते, अशी खूप सुंदर प्रार्थना आहे ती. म्हणजे हे राजन, जोपर्यंत एखादी व्यक्ती भगवान यांना अर्पण केलेला प्रसाद, भगवंतांचं पवित्र नाम आणि वैष्णव यांचा आश्रय घेत नाही, तोपर्यंत जरी त्यांनी कितीही पुण्यकर्म केली तर त्याची गोविंदावरची श्रद्धा नाही वाढू शकणार. म्हणजे हा श्लोक आहे, खूप सुंदर श्लोक आहे महाभारतातला. तर तो श्लोक आणि तो मंत्र आहे, तर तो मी पाठवेन सगळ्यांना. आणि तो जो आहे तर तो पूर्ण श्लोक खूप सुंदर आहे. आणि ह्याचं महत्व काय, की आपण नेहमी प्रसाद ग्रहण करताना हा मंत्र म्हणावा. आणि त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी आपण म्हणजे आता ह्याच्यामध्ये 2 मंत्र आहेत प्रसाद प्रार्थनेमध्ये. तर दुसरा मंत्र जो आहे तर तो देखील खूप सुंदर आहे. म्हणजे तर तो मंत्र असा आहे, शरीर अविद्या जाल जडेंद्रिय ताहे काल जीव फेके विषय सागरे तारमध्ये जीवा अतिलोभमय सुदुर्मती टाके जेथा कठीण संसारे कृष्ण बड दयामय करीबारे जिव्हा जाय स्वप्रसाद अन्न दिलो भाई सेई अन्नामृत पाहो राधा कृष्ण गुण गाओ प्रेमे टाको चैतन्य निताई. म्हणजे काय, की भगवान जे आहेत तर त्यांना ही प्रार्थना आहे केली गेलेली, की भौतिक जग अंधकारमय आहे आणि इथे इंद्रिय तृप्तीचं जाळं आपल्याला मृत्यूकडे खेचून येत आहे. पण या भौतिक भवसागरामध्ये इंद्रिय तृप्तीत आपण कितपत जरी पडलो असलो तरी सर्व इंद्रियांमध्ये जिभेवर नियंत्रण मिळवणं अतिशय कठीण आहे. मग हे कृष्ण, तुम्ही इतके कृपाळू आहात की तुम्ही आम्हाला स्वप्रसाद दिला आहात. जिभेवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही त्याद्वारे आम्हाला सहाय्य करता आणि आम्ही हा प्रसाद ग्रहण करून राधाकृष्ण यांचा गौरव श्री चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू म्हणजे यांच्या सहाय्यासाठी सदैव आम्ही पुकारत असतो, कारण यांच्या सहाय्याविना आपल्यावर भगवान यांची कृपा होईल का? बिलकुल नाही. आणि म्हणून आपण यांचा प्रसाद आहे तो ग्रहण सदैव करण्याची इच्छा बाळगली पाहिजे आणि तो प्रसाद ग्रहण केला पाहिजे. तर असे सुंदर 2 मंत्र आहेत. तर पहिला मंत्र जो आहे भगवत प्रसादाची स्तुती आहे महाभारतातून घेतलेला, की जो मी म्हणला, तर एकादशीच्या दिवशी हा केवळ पहिला मंत्र म्हणायचा आणि एकादशीचा पारणा मंत्र म्हणायचा. तर हे सगळे मंत्र मी पाठवेन ग्रुपवर. तर त्यातला पहिला मंत्र आपण पाठ करूया. ज्यांना शक्य आहे त्यांनी दुसरा पण मंत्र पाठ करून प्रत्येक वेळी भोग जो आहे तर तो ग्रहण करताना म्हणजे भोग आपण प्रसाद ग्रहण करताना तो आपण म्हणू शकतो. मग आता प्रसाद जो आहे तर त्याचं वितरण शक्यतो दीक्षित भक्तांनीच वितरण करायला हवं. म्हणजे वितरण करणाऱ्या भक्ताने मनानं, शरीरानं, सवयीनं म्हणजे आपल्या किंवा कपड्यांनी स्वच्छ, शुद्ध असा, म्हणजे प्रसाद वितरण करण्याचं करणाऱ्या व्यक्तीची मनस्थिती त्या भक्ताची सुद्धा मनाने शुद्ध असलं पाहिजे. शरीराने तर शुचिर्भूतीने यायचंच आहे आणि स्वच्छ कपड्यांनी यायचंय, पण आंतरिक म्हणजे शुद्धी किंवा स्वच्छता कधी येईल? जेव्हा आपण हरे कृष्ण महामंत्राचा नियमित जप करणारे असो, मंगल आरतीला पहाटे उठून भगवान जे आहे त्यांची सेवा करणारे असो, मग हे सगळे आपण आंतरिक शुद्धीचे पण प्रयत्न असले पाहिजेत आपले. आणि असा जो दीक्षित भक्त आहे त्यांनी शक्यतो प्रसाद वितरित करावा. म्हणजे अतिशय ही व्यक्ती चपळ, कार्यक्षम, शांत अशी असावी. शक्यतो मोठा आवाज, गोंधळ अशा वेळी टाळावा. मग आता हा जो प्रसाद आहे तर तो वितरित कसा करायचा, तर त्याविषयीचे काही निकष आहेत. मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. हा, तर ह्या लीला आहेत. तर त्या आपल्या म्हणजे भरपूर लीला आहेत तर भगवान यांच्या प्रसाद संदर्भातल्या, तर त्या आपण पुढच्या आपल्या भागात अभ्यासणार आहोत. तर प्रसाद वितरणाचा मुद्दा जो आहे तो आपण पूर्ण करून घेऊया. मग त्याची ह्याच्या पुढची स्लाइड अभ्यासूया आपण आणि मग ही स्लाइड आपण अभ्यासूया. ती पूर्ण झाल्यावर म्हणजे जो प्रसाद वितरण आहे तर तो आपला जो मुद्दा आहे तो पूर्ण होईल अभ्यासून. ह्याच्या पुढची स्लाइड मग त्याची. हा, ठीक आहे. तर इथे आता आपण
प्रसाद जे वितरण आहे तर त्यामध्ये प्रसाद वाढण्याचा क्रम कसा असतो तर ते अभ्यासणार आहोत. तर सर्वात प्रथम काय की पाणी वाढावं. हम्म. मग त्यानंतर जेव्हा गौडीय वैष्णव प्रसाद वाढतात तेव्हा ते प्रथम कडू मिश्रित गोड पदार्थ वाटतात. मग त्याच्या ह्याच्या पुढची स्लाइड आहे त्याच्यात हे सगळं क्रम दिलाय. ह्याच्या पुढं अजून एक पुढे जाऊया. अजून पुढे. हा. पाठी जाताय तुम्ही पुढे जा. पाठीमागच्या स्लाइडवर जाताय पुढे जा तुम्ही. ह्या स्लाइडच्या पुढे जा. हा. ह्याच्याही पुढे. ह्याच्याही पुढे. हा ह्याच्या पुढे एक स्लाइड आहे. हा. हा हा हीच ह्याच्या पुढची. थोड्या इथं स्लाइडचा सिक्वेन्स हा इथे ही ठेवा. ह्या स्लाइड्स पाठीपुढे आहेत ह्या पीपीटी मध्ये. तर जो क्रम आहे त्यानुसार मी ती स्लाइड ओपन करायला सांगेन माताजींना. तर आता प्रसाद वाढण्याचा क्रम आहे. तर तो कसा आहे पहा. सगळ्यात प्रथम पाणी वाढायचं. जेव्हा गौडीय वैष्णव प्रसाद वाढत असतात. हम्म, तर त्यावेळेला ते प्रथम कडू मिश्रित गोड पदार्थ वाढतात. मग त्याला शुक्ता म्हणले म्हणजे शिजवलेली पालेभाजी त्याला शुक्ता म्हटले. म्हणजे जसं पालक आहे पालकाचं गरगट असतं पहा शिजवलेली पालेभाजी असं गोडसर पदार्थ वाढतात म्हणजे ती गोडसर अशी बनवलेली असते. कडू मिश्रित म्हणजे पालेभाजीची चव आणि त्याला थोडंसं गूळ त्याच्यात घातलेलं असतं ते शिजवताना त्यामध्ये असं गोडसर चव आलेली असते. मग त्यानंतर काय घातलेले असते त्याला म्हणजे त्यानंतर कसं वाढायचं प्रसादामध्ये तर डाळ आणि विशेष रुची असलेले पदार्थ म्हणजे काय की पकोडे आहेत किंवा तळलेले बटाटे म्हणजे चिप्स आहेत असे. हम्म. मग त्यानंतर भाजी म्हणजे सब्जी लिहिले पहा म्हणजे रसाळ भाजी आधी वाढावी नंतर कोरडी म्हणजे काय की आता फ्राईड भेंडी असते म्हणजे भेंडी जी असते ती सुकी भाजी असते पहा बटाट्याची सुकी भाजी असते आपण पाहिले. मग अशा सुक्या भाज्या ज्या आहेत त्या ज्या आहेत तर त्या नंतर वाढायच्या म्हणजे त्याला कोरड्या भाज्या म्हणतो आणि रसाळ म्हणजे असं म्हणजे आपण मिक्स व्हेज म्हणू किंवा म्हणजे एकत्र सगळ्या भाज्या करून जी बनवलेली असते किंवा कुर्मा म्हणतो अशी जी रसयुक्त भाजी असते ती आधी वाढायची आणि नंतर कोरडी भाजी वाढायची. मग त्यानंतर प्रसादामध्ये काय वाढायचं तर कोशिंबीर आणि चटणी वाढायची आणि मग सगळ्यात शेवटी गोड पदार्थ वाढायचे. आणि मग भात चपाती जी आहे तर ती सगळ्यात सुरुवातीला इथे स्लाइड मध्ये पहा सगळ्यात सुरुवातीला काय दिलंय तर भात आणि चपाती म्हणजे ती सुरुवातीलाच वाढायची. म्हणजे आणि आवश्यक असेल तितकंच वाढायचं म्हणजे शक्य असेल तर गरम चपाती वाढायचा प्रयत्न करायचा. तर आपल्या घरात जितकं शक्य आहे आणि मोठ्या प्रमाणावर प्रसाद वितरण असतं तिथं जितकं शक्य आहे तितकं हे नियम पाळायचा प्रयत्न करायचा. मग आता वाढणाऱ्या व्यक्तीनं काय करायचं तर वाढत असलेल्या पात्राद्वारे म्हणजे प्रसाद घेणाऱ्या व्यक्तीच्या हाताला किंवा ताटाला स्पर्श करू नये. नंतर ह्याच्या पुढची स्लाइड घेऊया. तिथे ही सूत्र आहेत सगळी. हा ह्याच्या पुढे. हा. तर इथे आता आपण पाहूया की वाढणाऱ्या व्यक्तीनं काय करायचं की त्या वाढत असलेल्या पात्राद्वारे किंवा प्रसाद घेणाऱ्या व्यक्तीच्या हाताला किंवा ताटाला स्पर्श नाही करायचा जो प्रसाद वाढतोय त्याने. कारण त्यामुळे काय होतं वाढणारा आणि जो वाढणारा असतो आणि वाढण्याचं पात्र दोघं पण अशुद्ध होतात. आणि असा स्पर्श झाला तर वाढणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे हात आणि पळी धुवून पुन्हा वाढायला सुरुवात करावी. ठीक आहे. मग आता इथे प्रसाद हा जो आहे तो नेहमी इथं सुरुवातीचा मुद्दा आहे पहा क्लीन पीसफुल प्लेस म्हणजे काय की प्रसाद नेहमी जो आहे तो अशा म्हणजे ठिकाणीच त्याचं वितरण व्हावं की ती स्वच्छ चांगली जागा असावी शांत. हे प्रसाद नेहमी ताटामधल्या मोकळ्या जागेत वाढावा म्हणजे गोड पदार्थ खारट पदार्थामध्ये मिसळणार नाही याची काळजी घ्यायची. मग वाढताना खाणाऱ्या व्यक्तीच्या हातात पदार्थ नाही वाढायचा म्हणजे जो प्रसाद ग्रहण करतो त्याच्या हातात नाही प्रसाद वाढायचा. परंतु थोडा महाप्रसाद असेल म्हणजे कोरडा महाप्रसाद असेल तर हातात देऊ शकतो आपण. ठीक आहे. तर ही भरपूर सूत्र आहेत आणि स्लाइड मधली सूत्र असं आपण एकत्र अभ्यासणार आहोत. तर आता कोरडे गोड पदार्थ आहेत किंवा इतर कोरड्या पदार्थांशिवाय प्रसाद नेहमी चमच्यानेच वाढायचा म्हणजे कोरडे गोड पदार्थ असतील किंवा इतर पदार्थ असतील म्हणजे अगदी मीठ सुद्धा आपण चमच्याने
हरे कृष्ण माताजी. माझा आवाज ऐकू येतोय? हरे कृष्ण. हो माताजी, येतोय तुमचा आवाज. हरे कृष्ण. तर हे मुद्दे फक्त आपण पूर्ण करूया. थोडस नेटचा खूपच अडथळे येतात. तर हे 4 मुद्दे राहिले त्याच्यातले हे पूर्ण करूया आपण आणि मग थांबूया. तर आपण जिथे म्हणजे प्रसाद आपण जिथे वाढत असतो तर तिथे आपण कोणती काळजी घ्यायची हे आपण अभ्यासतो. तर जेव्हा घरी अतिथी भेट देतात तेव्हा प्रथम भगवान यांना अर्पण केलेला महाप्रसाद आपण जो आहे तर तो उपस्थित असलेल्या सगळ्यांना थोडा थोडा द्यायचा. मग त्यानंतर ताजा गरम प्रसाद आवश्यकतेनुसार बनवून तो वाढायचा. मग गुरु संन्यासी असतील तर त्यांना पण अशाच पद्धतीनं तो प्रसाद आपण अर्पण करायचा. मग आता वाट्याचे पदार्थ जे असतील तर कमी असतील तर वाढणाऱ्या व्यक्तीने पदार्थ सर्वांना मिळेल असं पुरवून तो वापरला पाहिजे. म्हणजे याची खात्री करून त्याचं वितरण करायचं त्या मात्रेमध्ये. म्हणजे प्रसाद वाढणाऱ्या व्यक्तीने ती मात्रा ठरवायला हवी, की हा इतकाच प्रसाद शिल्लक आहे. तर तो सगळ्यांना पुरेल अशा पद्धतीनं त्यांना त्याचं वितरण करायला पाहिजे. आणि वाढताना तितकाच त्याचा उत्साह पण अपेक्षित आहे. मग आता शक्य असल्यास वाढणाऱ्या व्यक्तीनं प्रसादाचे गुणधर्म सांगावे. म्हणजे आवश्यकता असेल तर म्हणजे नाहीतर मग शांत राहावं. म्हणजे प्रसाद घेताना मग आपण श्रील प्रभुपादांचं एखादं लेक्चर ऐकणं किंवा ग्रंथ वाचन म्हणजे अशा सौम्य पद्धतीनं म्हणजे खूप मोठा आवाज कर्कश नको, सौम्य आवाजात किंवा एखादं भजन किंवा कृष्णा पुस्तक आहे किंवा प्रभुपाद लीलामृत आहे ह्याचं ग्रंथाचं असं वाचन म्हणजे भक्तांनी चालू करावं किंवा असे लेक्चर्स मोबाईलवर लावता येतात किंवा आपल्याला अशा पद्धतीनं लॅपटॉपवर ऐकता येतं. म्हणजे अशा पद्धतीनं सुविधा तिथं असेल तर आपण म्हणजे ती उपलब्ध करावी. म्हणजे सौम्य स्वरात ते असावं, कर्णकर्कश आवाजात असू नये. मग अशा पद्धतीनं आपण जर म्हणजे प्रसाद घेत असताना ग्रंथ वाचन केलं किंवा लीलामृत ऐकलं, श्रवण केलं किंवा एखादं भजन, वैष्णव भजन किंवा हरे कृष्ण महामंत्राचा जप तर आपल्यासाठी ते लाभदायक असतं. मग एकत्र बसलेल्या भक्तांना सारखेच पदार्थ वाढावेत. म्हणजे अधिक लोक एकत्र बसले असतील तर त्यावेळेला वाढणाऱ्या व्यक्तीने पंक्तीभेद करू नये. म्हणजे एकाला जास्त वाढलं, एकाला कमी वाढलं असं पक्षपात त्याला म्हणायचं पंक्तीभेद करू नये. मग ज्यांना पथ्य आहे त्यांना वेगळी व्यवस्था म्हणजे आता जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना खाली बसून जेवता येत नाही पंक्तीमध्ये. मग त्यांना टेबल खुर्चीची व्यवस्था किंवा डायबिटीस आहे मग त्यांना कमी गोड पदार्थ म्हणजे असं प्रत्येकाच्या आजारानुसार म्हणजे जे काही शारीरिक त्यांना म्हणजे पथ्य आहे तर त्यानुसार त्यांना आपण त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था करावी. प्रसादाला आणि प्रसाद असलेल्या भांड्यांना आपल्या पायाचा स्पर्श होता कामा नये. म्हणजे स्पर्श झाला तर काय करायचं आपण उजव्या हाताने त्यांना प्रणाम करायचा. मग त्यांना प्रणाम करून काय करायचं उजव्या हाताने त्यांना प्रणाम करायचा आणि तो जो हात आहे तो आपण काय करतो आपल्या मस्तकाला लावतो. मग आता प्रसाद वाटप करायचं जे भांड आहे किंवा आता स्टीलची मोठी म्हणजे अशी बादलीसारखी पात्र असतात तर त्या जमिनीवर ओढायचे नाही किंवा त्याच्या कडीचा आवाज नाही करायचा म्हणजे त्याच्यातून असात्विक स्पंदनं उत्पन्न होतात. मग त्यामुळे काय करायची ती आपल्या हातातच ठेवायची जमिनीवर नाही ठेवायचं. म्हणून त्यासाठी मोठं टेबल असतं पहा तिथं ती ठेवली जातात पात्र प्रसाद वाढून झाला की त्या बादलीतून समजा आता एखादा पातळ म्हणजे भाजी आहे किंवा रसदार भाजी आहे तर ती आपण म्हणजे ती वाढायला जात असतो तर आपण काय करतो किंवा आमटी आहे ती वाढायला जात असतो तर आपण काय करतो अ, तर त्या त्या बादलीतून तो प्रसाद आहे म्हणजे त्या बादलीसारख्या भांड्यातून तर तो प्रसाद आपण वाढून येतो आणि मग त्याला कडी असते धरायला त्या पात्राला किंवा अशी गोल पात्र असतात आणि त्याला कडी असते पहा बादलीसारखी. तर त्या त्या कडीचा आपण आवाज नाही करायचा किंवा ते असं जमिनीवर सरकवायचं नाही किंवा ओढायचं नाही तर ते ठेवण्यासाठीचं ते म्हणजे जे पात्र ठेवण्यासाठीचं जे टेबल आहे किंवा त्याचं जे आसन आहे तर तिथे ते ठेवायचं नेऊन. तर अशा पद्धतीने आपण प्रसाद वाटप करताना काळजी घ्यायची. मग प्रसाद जो आहे तर त्यानंतर ती जागा लगेच स्वच्छ करायची. म्हणजे प्रसाद वितरण झाल्यानंतर तिथं इतरत्र पडलेलं उष्ट उचलून ते कचरापेटीत टाकायचं. म्हणजे गुरूंचा प्रसाद जो आहे तर तो नवोदित भक्तांसमोर वाटू नये याची काळजी घ्यायची. आता ही अतिरिक्त सूत्र झाली. आता ह्या स्लाइड मधली सूत्र आहेत ती आपण समजून घेऊ. की प्रसाद घेण्यापूर्वी आपले हात पाय तोंड धुणं आवश्यक आहे. मग त्यानंतर आपण कशी नेहमी प्रसाद घेण्याची जी ठिकाणं असावीत तर ती कशी असावीत नेहमी स्वच्छ शांततामय किंवा प्रशस्त ठिकाणी असा प्रसाद घ्यावा आपण. मग प्रसाद घेण्यापूर्वी काय करावं आपण तर पुरुषांनी आपली शिखा बांधलेली असावी आणि आपलं जे शीर आहे तर ते उघडं ठेवावं आणि पाय झाकलेले आणि अनवाणी असावेत पहा. तर हे सूत्र फार महत्वाचं आहे. म्हणजे पायात चप्पल घालून किंवा डोक्यावर आपण काहीतरी म्हणजे टोपी घालून असा प्रसाद घेऊ नये.
किंवा डोक्यावरती जे आहे पंचा टाकून प्रसाद घेतात, तर असं बसू नये प्रसाद घ्यायला. शिर आपलं उघडं पाहिजे. शिखा असेल तर ती बांधलेली असावी पुरुषांची आणि पाय अनवाणी असे असावे. आणि मग प्रसाद सेवन करण्यापूर्वी आपण प्रार्थना म्हणावी, जसं मी आता सांगितलं. जसं की त्यावेळेला आपण म्हणजे जे आहेत तर ते भगवान यांची स्तुती, स्तव अशा पद्धतीनं म्हणून किंवा भजनं म्हणून आपण जे आहे तो प्रसाद ग्रहण करावा. किंवा प्रसाद सेवन करण्यापूर्वी सुद्धा मी जो प्रसाद सेवनाचा मंत्र सांगितला तर तो म्हणावा, ती प्रार्थना म्हणावी. आणि प्रसाद ग्रहण करत असताना श्रील प्रभुपादांचं लीलामृत, कृष्ण पुस्तक म्हणजे असं किंवा भगवान स्तुती अशा पद्धतीचं आपण श्रवण करावं किंवा इतर भक्त ते गात असतात ते आपण ऐकावं किंवा त्याच्या वाचनाच्या ध्वनिफीत प्रसाद घेत असताना आपण ऐकावे, ग्रंथ वाचनाच्या ध्वनिफीती. साधारण अशा पद्धतीनं प्रसाद सेवन जो आहे तो करावा. मग आता प्रसाद ही भगवत कृपा आहे आणि भगवान आणि त्याची कृपा म्हणजे हे काही वेगळं नाही. म्हणजे भगवान यांच्यापासून अभिन्न आहे प्रसाद सुद्धा आणि त्यांची कृपा सुद्धा. तर हे आपण जाणलं पाहिजे. म्हणजे इथे हा भाग आपण समजून घेतला पाहिजे. ह्या भावनेने आपण प्रसाद ग्रहण करायचा. मग आता प्रसाद घेताना प्रचाराची आवश्यकता आहे तेवढंच तितकंच बोलावं. नाहीतर शांत राहावं. म्हणजे प्रसाद ग्रहण करताना आपण टेप रेकॉर्डर किंवा आजकाल लॅपटॉपवर, कॉम्प्युटरवर प्रवचन किंवा कीर्तन ऐकणं अधिक चांगलं. मग आता आपण म्हणजे आपलं जी शय्या आहे किंवा आपण जिथे झोपतो अशा ठिकाणी बसून आपण प्रसाद ग्रहण करू नये किंवा प्रसाद ग्रहण सोबत आपण जलपान करतो तर म्हणजे खाऊ पण नाही काय आणि पिऊ पण नाही तिथे आपण. हे मनुस्मृती जे आहे तर त्या ग्रंथाच्या 4थ्या अध्यायाचं 74व्या श्लोकात हे सांगितलंय. किंवा अभक्तांसमोर किंवा अनोळखी व्यक्तींसमोर आपण प्रसाद ग्रहण करू नये किंवा जो आपला म्हणजे आपल्याशी ज्याचं फारसं पटत नाहीये किंवा आपल्याशी ज्याचं थोडक्यात त्याच्या मनात वैरभाव आहे किंवा चांगली भाव नाही तर अशा लोकांसमोर सुद्धा आपण प्रसाद ग्रहण करू नये. किंवा आपल्याला समजा त्या प्रसादामध्ये एखादा केस किंवा त्यामध्ये एखादा किडा असा म्हणजे जर आढळला तर तो प्रसाद आपण ग्रहण करू नये म्हणजे करू नये. मनुस्मृतीमध्ये हे सांगण्यात आले. आणि त्याचबरोबर आता प्रसाद ग्रहण करतानाचे पण निकष आहेत. कशा पद्धतीनं प्रसाद ग्रहण करायचा किंवा सेवन करायचा. तर प्रसाद सेवन करताना आपण म्हणजे प्रत्येकाने प्रसाद ग्रहण करायचंच आहे. पण तो कसा ग्रहण करायचा? तर त्याविषयीचे निकष काय आहेत? तर आपण जोपर्यंत म्हणजे जे वैष्णव उपस्थित आहेत, मग त्यामध्ये जे वरिष्ठ वैष्णव आहेत, त्यांनी प्रसाद ग्रहणाला सुरुवात करेपर्यंत आपण सुरुवात करू नये प्रसाद ग्रहण करायला. आपण संयमाने वाट पाहायची आणि त्यांनी ग्रहण केल्यानंतरच आपण प्रसाद ग्रहण करायला सुरुवात करायची. म्हणजे विशिष्ट परिस्थितीत वरिष्ठ वैष्णवांच्या अनुमतीने आपण सर्वात प्रथम आपण प्रसाद घेऊ शकतो. म्हणजे आता एखाद्या भक्ताला एखादी सेवा आहे मंदिरामध्ये. मंदिरामध्ये जाऊन विग्रहांची सेवा द्यायची किंवा त्याला फुलांची सेवा द्यायची. म्हणजे अशा अचानक सेवा पण असतात ना भक्तांना. मग त्यांनी त्या वरिष्ठ वैष्णवांची अनुमती घेऊन मग प्रसाद ग्रहण करून त्यांच्या आधी म्हणजे थोडक्यात प्रसाद ग्रहण करून त्यांच्या अनुमतीने मग त्यांनी आपल्या सेवेसाठी जाणं अपेक्षित असतं. म्हणजे इथे आपण समजून घेऊया की आपण वैष्णवांच्यासाठी थांबायचंय आणि त्यानंतरच प्रसाद ग्रहण करायचा आहे. म्हणजे वरिष्ठांच्या किंवा वरिष्ठ वैष्णवांच्या अनुमतीने प्रसाद ग्रहण करायचा आहे. मग आता इथपर्यंतची सूत्र आपण अभ्यासलीत ह्या स्लाइडमध्ये. अजून भरपूर सूत्र आहेत पण आता आपल्याला पुढचा सेशन त्यासाठी लागणार आहे. तर इथं आपण थांबूया. आता कोणाला काही शंका असतील तर आपण त्या घेऊया. हा ना त्याची रेकॉर्डिंग स्टॉप केलं तरी चालेल.